तुम्ही आपल्या पार्टनरला हार्म करणं that's not a relationship. Made for each other is a myth. Every day you have to work on your marriage so that your marriage will work for you. Compatibility पेक्षा ना कॉम्प्लिमेंटरी असणं गरजेचं. नात्यामध्ये इंडिपेंडन्स टिकत नाही. मार्क माय वर्ड्स, इमोशनल पार्टनरला त्याची भूक असते. फिमेल्स वॉन्ट द सिक्युरिटी and the males want the assurance. मेटाच्या रिपोर्टनुसार जेनझी आणि मिलेनियल्स मधील 60% लोक रिलेशनशिप बद्दलचं परसेप्शन सोशल मीडियावरून तयार करतात. पण दुसरीकडे सायकोलॉजी स्टडीज सांगतात की एक्सेसिव्ह सोशल मीडिया युसेजमुळे रिलेशनशिप डिससॅटिस्फॅक्शन, कंपॅरिझन, एन्झायटी आणि इनसेक्युरिटी वाढतीये. आज आपण बघतो की कपल गोल्स हा शब्द ट्रेंडमध्ये आलाय. पण हे कपल गोल्स खरंच वास्तविक आहेत की काही भ्रम? इंस्टाग्राम रील्सवरती दिसणारं प्रेम आणि खऱ्या आयुष्यातलं प्रेम याच्यामध्ये एवढा फरक का आहे? लोक रिलेशनशिप जगतायत की फक्त कंटेंट बनवतायत? आणि व्हॅलिडेशनसाठी बनलेले रिलेशनशिप किती टिकतात? आज आपण याच विषयांवरती सखोल चर्चा करणार आहोत लीना परांजपे यांच्यासोबत. Dating apps are outdated, Ganesh. Dating is not equal to relationship. जेनजीज कशा प्रकारे विचार करतात, त्यांचं रिलेशनशिप बद्दलचे थॉट्स काय आहेत? आमची पिढी कशी बावळट होती असं मी म्हणेन, आणि खरंच बावळटच होती. मिलेनियल्स पेक्षा जेनझीज मधले मुलगे हे इमोशनल आहेत. मागणं संपलं की मिळणं सोपं होतं. एक केस अशी आहे की जिनी इतकी लाविश लाईफस्टाईल सगळं, पण नोकराबरोबर तिचे रिलेशनशिप होतं. लीना मॅम नमस्कार आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं बोल मराठी युट्यूब पॉडकास्टमध्ये. आपल्या मागच्या पॉडकास्टला खूप चांगला रिस्पॉन्स युट्यूबवरती आलेला आहे, सो त्यामुळे म्हटलं की तुम्हाला परत एकदा बोलावं. थँक्यू. तर मला सगळ्यात पहिल्यांदा मॅम तुम्हाला विचारायचं आहे, आज आपण थोडंसं सोशल मीडिया किंवा जे वेस्टर्न कल्चर आपण जे फॉलो करतोय ना त्याबद्दल बोलायचं आहे आणि त्याचा आपल्या रिलेशनशिपवरती कशा प्रकारे इम्पॅक्ट होतो ते समजून घ्यायचंय. मग सगळ्यात पहिला प्रश्न हाच असेल तुम्हाला की आपण खूप वेळेस आता इंस्टाग्राम सगळ्यांच्या हातामध्ये आहे, फोन सगळ्यांच्या हातामध्ये आहेत, आपण त्याच्यावरती कपल्सचे व्हिडिओज वगैरे पाहतो. त्याचा आपल्या रिलेशनशिपवरती, लग्नावरती म्हणा किंवा लव्ह असेल, प्रेम असेल, त्याच्यावरती कसा परिणाम होतो? चांगला परिणाम होतो. चांगला परिणाम होतो. प्रत्येक वेळेस चांगला परिणाम होतो हे गरजेचं आहे. म्हणजे इट्स सब्जेक्टिव्ह की आता जसे रील्स स्क्रोल करताना त्यामध्ये काही कपल रील्स बघितल्यानंतर आपल्याला हसू येतं किंवा काही आयडियाज मिळतात किंवा असं मी माझ्या पार्टनर बरोबर बिहेव करेन किंवा मी अशी त्याला ट्रीटमेंट देईन किंवा तिला ट्रीटमेंट देईन म्हणजे ही ताळ्यावरती येईल, असेही काही इन्साइट्स मिळू शकतात. सो हा एक जोकचा मुद्दा झाला किंवा एक हलक्या अंगाने मी बोलले असेल. पण ह्या व्यतिरिक्त सुद्धा रीलला रिअल समजणारे पण भरपूर रीलला रिअल समजणारे म्हणजे भरपूर कपल्स आहेत. म्हणजे जे रील आपण बघतोय त्या व्हर्च्युअल दुनियेला सुद्धा ती ऍक्च्युअल आहे असं समजणारे भरपूर कपल्स आहेत. राईट. आणि तिथे कुठेतरी मग जेव्हा ती लिमिट क्रॉस होते की ते एन्जॉयमेंट, फन किंवा काही इन्साइट्स घेणं, नॉलेज घेणं, ह्याच्या पलीकडे जाऊन ते एक सिरियस लेवलवरती जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये उतरवायचंय असंच्या तसं त्या रीलला रिअल समजून तिथे कुठेतरी मग गडबड सुरू होते. मग त्यामध्ये एखाद्याला धडा शिकवणं आलं, रिवेंज घेणं आलं, हार्म करणं पण आलं. म्हणजे एक छोटासा किस्सा मी सांगू इच्छिते इथे. एक रीलमध्ये खूप व्हायरल झालाय, तुला पण आठवत असेल कदाचित. तर एक बाई असे दाखवली की ती जी काही कपबशा वगैरे आहेत का काय ते विसळते किंवा भांडी घासते असं म्हणूया, आणि मागून मग तो नवरा येतो आणि तिने कॉफीचा मग ठेवलेला असतो तिथे आणि त्याच्यामध्ये तिने ऑलरेडी साबणाचा जो काही फेस आहे तो तिने त्याच्यामध्ये स्क्वीज केलेला असतो, मिक्स केलेला असतो. जसा हजबंड येतो तिथून आणि तो तिला कॉफी बनवलीस का माझ्यासाठी असं विचारतो, तर ती म्हणते, ती काही बोलत नाही. आणि मग नंतर मग तो येऊन म्हणतो कल की जो झगडा हुआ था उसके लिए सॉरी करके ती पटकन तो कॉफीचा मग खाली टाकून देते, म्हणजे मिक्स करून टाकते, सिंकमध्ये ओतून टाकते ती. म्हणजे आधी तिने हा प्लॅन केलेला असतो की त्याला साबणाचं पाणी घातलेलं कॉफी द्यायची म्हणून, आणि त्यानंतर जसा तो सॉरी म्हणतो तसा तो कॉफीचा मग ती रिकामा करते. एक जोक म्हणून म्हणता येईल तर हे ठीक आहे, ह्याच्यात काय आहे, ओके. म्हणजे पण ही एक म्हणजे कुठेतरी एक वृत्ती झाली ना व्यक्तीची. त्या व्यक्तीची आपल्या पार्टनरला हार्म करण्याची वृत्ती झाली आणि ही विकृती आहे. बरोबर. त्याच्यावरती मी खूप म्हणजे मध्ये रील्स वगैरे बनवलेले किंवा एक माझे इन्साईट शेअर केलेले होते. कारण हे काय आहे ना, सरफेस लेवलच्या पलीकडे जाऊन गणेश बघणं फार महत्त्वाचं आहे.
बरोबर. या गोष्टी, कारण ही बरोबर. विकृती आहे. बरोबर. तुम्ही आपल्या पार्टनरला हार्म करणं, दॅट्स नॉट अ रिलेशनशिप. बरोबर. सो इथे कुठेतरी मग ते रीलला रिअल समजून सुद्धा काही बायका करत असतील किंवा केलंही असेल त्यांनी. आजकाल तर आपण कितीतरी न्यूज अशा ऐकतो नाही का, की नवऱ्याला मारून टाकलं. परवाच एक कुठेतरी न्यूज आली आहे, त्याला जिवंत जाळलं, म्हणजे प्लेफुलनेस मध्ये कुठेतरी त्याला बांधून ठेवलं आणि इंटिमेट व्हायचं यासाठी म्हणून त्याला ल्यूर करून ती घेऊन आली आणि नंतर त्याला जिवंत जाळलं, पलंगाला बांधलं आणि एक्झॅक्टली. सो इथे सोशल मीडियाचा इम्पॅक्ट म्हणशील किंवा व्हर्च्युअल वर्ल्डचा इम्पॅक्ट म्हणशील, तर तो किती ॲक्च्युअली उतरवायचा आहे हे ज्याचं त्याचं समीकरण आहे. ह्यात मी काही भाष्य नाही करणार, पण त्याला लिमिट आपण सेट करायची. किती एन्जॉयमेंट म्हणून किंवा एक विरंगुळा म्हणून आपण म्हणून, एंटरटेनमेंट म्हणून असं आपण जेव्हा ते घेतोय किंवा त्याच्यातनं काही एक नॉलेज घेतोय आपण काही लेवलला, दॅट इज अप टू दॅट इज कंट्रोलेबल. त्याच्या पलीकडे मग आपण मग ते नातं बिघडवून टाकेल आणि तुमची विकृती ती बाहेर येत राहील. बरोबर. आपण सोशल मीडियावरच्या रील्स पाहून आपल्या पार्टनरकडून एक्सपेक्टेशन्स पण जास्त ठेवतो का? नक्कीच ठेवतो. मी पूर्वी बॉलिवूड जे करायचं ते आता रील्स करताय. बरोबर. म्हणजे तुम्हारे प्यार में डूब गया किंवा डूब गई असं नाही कोणी काही करत आहे. म्हणून मी पहिला माझ्या जे काही आधीचे एपिसोड्स केलेत किंवा पॉडकास्ट केले तेव्हाही मी म्हटलंय की सोलमेट इज अ मिथ, मेड फॉर इच अदर इज अ मिथ. इट्स अ मिथ. का? डेफिनेटली. कसं सोलमेट रेडीमेड मिळणार आहे का? रेडीमेड सोलमेट कसं? एखाद्या व्यक्ती समोरच्या व्यक्तीला समजून घेत असेल, दोघांमध्ये भांडणं होत नसतील, दोघं एकमेकां गुण्यागोविंदाने नांदत असतील, तर मग त्याला सोलमेट नको मानायला. एक सेकंड, गुण्यागोविंदाने नांदणं हे एका लेवलपर्यंत ठीक आहे, पण भांड्याला भांड हे लागणारच आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. ह्यात कुठे निगेटिव्हिटी नाही आहे नात्यामधली. इट्स अ पार्ट ऑफ नातं, इट्स अ पार्ट ऑफ रिलेशनशिप. मग त्यामध्ये जर फाईट्स नाही झाल्या तर मग तो स्पाइस येणार तरी कसा? त्यामुळे भांडण होणं विच इज ओके, पण त्या भांडणाला तुम्ही कसे फेअर फाईट्सला घेऊन जाताय किंवा त्याला कसं डील करताय हे महत्वाचं आहे. सो इथे मुद्दा असा आहे की फाईट्स होणं विच इज नॉर्मल, ओके, पण त्या अपेक्षा ठेवणं की ज्यामध्ये कधीच काही भांडणं होणार नाहीत आणि सगळंच गुण्यागोविंदाने नीट चालेल असं नाहीये. म्हणून म्हटलं सोलमेट ही प्रोसेस आहे. सोलमेट नाही तसं नाही, पण सोलमेट रेडीमेड नाही मिळत, कधीच मिळत नाही. रेडीमेड मिळत नाहीत म्हणजे त्याचा अर्थ काय? इव्हेंच्युअली ते बनतात. एक्झॅक्टली. इट्स अ प्रोसेस ना. आज मला तू आवडतोयस किंवा तुला मी आवडते हे एक भावना झाली, बरोबर, पण ह्या भावनेच्या पलीकडे आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आहे. जर कामच नाही केलं आणि एक फक्त फुरंगुटून बसायला लागला आणि दुसरा मात्र त्याला मनवत राहिला, तो ती कोणीही असो, तर हे नातं इम्बॅलन्स होणार आहे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, राईट? मग त्यामध्ये मग म्हणणार आहे तू काहीच नाही केलं आणि मग एक माणूस फक्त अपेक्षा करत राहील, असं कसं चालेल? दोन्ही साईडनी हे एफर्ट्स जायला पाहिजे. आणि एव्हरी डे यू हॅव टू वर्क ऑन युअर मॅरेज सो दॅट युअर मॅरेज विल वर्क फॉर यू. बरोबर. अदरवाईज नुसत्या अपेक्षा ठेवून काहीही होणार नाही. अपेक्षा भंग आज ना उद्या होणारच आहे. त्यामुळे सोलमेट्स आहे, मेड फॉर इच अदर पण आहे, पण असं अगदीच पहिल्यापासून असं रेडीमेड खूपच रेअरली मिळतं, खूप रेअरली. त्याच्यावरती काम करावं लागतं. सो यू कॅन मेक इट पॉसिबल डेफिनेटली, बट इट इज अ प्रोसेस. बरोबर. मग आपण हे इंस्टाग्रामवरती पाहतो, परफेक्ट कपल किंवा सोलमेट म्हणतात किंवा माझी पीसफुल लाईफ आहे, माझा नवरा माझ्यासाठी हे करतो. मी मध्यंतरी एक रील पाहिली होती, त्याच्यामध्ये ती एक प्रेग्नंट महिला असते. ती प्रेग्नंट महिलेचा तिचा पूर्ण दिवस जो आहे तो शूट करते. सकाळी उठल्यावरती तिची सासू तिच्यासाठी प्यायला देते, सासरा काहीतरी मंदिरातून फ्रुट्स आणून देतो, प्रसाद आणून देतो, नवरा काहीतरी बनवून खातो, दुपार झालं का परत सासू काहीतरी खाऊन गेलते, संध्याकाळ झाली का परत सासरा काहीतरी आणतोय. म्हणजे जे काही रिलेटिव्ह वगैरे आहेत ते सगळं तिच्या मागे पुढे करताय. आणि ती रील मला माझ्या बायकोने पाठवली आणि मग तिच्या एक्सपेक्टेशन्स अशा की हे बघ यांची फॅमिली बघ कशी आहे. करेक्ट. सो हे असं असतं म्हणजे आत्ताच्या ह्या फेजमध्ये तिला कदाचित ते रियालिटीमध्ये सुद्धा मिळत असेल. आपण नको म्हणू असं की ती नसेल मिळत, ठीक आहे, पण ते खरंच तिच्यासाठी मिळतंय का होणाऱ्या बाळासाठी मिळतंय? बरोबर. खूप मोठा हा रियालिटी चेक फार महत्वाचा आहे. आणि तो रियालिटी चेक आपण देत नाही, कारण आपण त्या आभासी प्रतिमेमध्ये राहायला बघतो. आपल्याला सगळं छान छान वाटत असतं, अरे किती छान आहे, किती क्यूट आहे, किती काळजी घेत आहेत माझे. ही एक वास्तविकता नाही असू शकत कायमस्वरूपी, कारण कायमस्वरूपी काहीच नाही. बरोबर. ठीक आहे, अनसर्टिनिटी इज टुडेज नीड. करेक्ट.
अनसर्टन्टी इज टुडेज नीड. त्यामुळे आज उद्या काय होईल कोणालाच काही माहिती नाही. तर ही आभासी प्रतिमेमध्ये राहण्यासाठी ओके आपण एका लेवलपर्यंत, पण त्या मीन व्हाईल ती प्रोसेस चालू असताना कुठेतरी आपण स्वतःलाही रियालिटी चेक द्यायला पाहिजे. व्हॉट इफ हे मला नाही मिळालं तर मी ह्याच्यासाठी रेडी आहे का? कारण उद्या काही होऊ शकतं. सासू म्हणू शकते बाबा तुम्ही इथे राहा, मी गावाला जाऊन राहतेय, किंवा सासू सासरे दोघंही जाऊ शकतात, किंवा कोणी एखादं कोणी एक्सपायर पण होऊ शकतं. वी डोंट नो, वी कांट से दॅट. मग त्या परिस्थितीकरता मी रेडी आहे का? हा रियालिटी चेक स्वतःला देणं गरजेचं आहे. त्यामुळे एका फेज ऑफ लाईफ करता हे असं होऊ शकतं, पण म्हणजेच ते कायमस्वरूपी किंवा फ्युचरमध्ये मिळेलच किंवा मिळावंच अशी अपेक्षा ठेवणंही चुकीचं. बरोबर, हा अट्टाहास झाला. बरोबर. सो समोरच्याकडूनही नाही ठेवला पाहिजे आणि स्वतःही ती मनाची तयारी करून ठेवली पाहिजे की जे काही येईल लाईफ मध्ये त्याला फेस करायला, ऍक्सेप्ट करायला माणूस तो रेडी पाहिजे. जर्नी तुम्ही एन्जॉय करा. म्हणजे उद्या तुमचं मूल आजारी पडू शकतं, तुम्ही एकटे असू शकता, तुमचा नवरा टूर करता बाहेर गेला किंवा तुम्ही बाहेर गेलात आणि मुलाला नवऱ्याजवळ ठेवल्यात, काहीही पॉसिबिलिटी असू शकते. पण ह्या सगळ्या तुम्ही परिस्थितीला, त्या सगळ्या एपिसोडला लाईफ मधल्या तुम्ही कसं डील करता हे महत्वाचं. बरोबर. आणि मग सोशल मीडियामध्ये एखादा पार्टनर पाहून, एखाद्या मुलगी आहे तिचा सपोज एक ती रील बनवतीये आणि तिच्या पार्टनर सोबतची रील बनवतीये, मग त्याला पाहून स्वतःच्या पार्टनरला कम्पेअर करणं योग्य आहे? त्या एक्सपेक्टेशन त्याच्याकडून ठेवणं योग्य आहे? योग्य अयोग्य मी कसं सांगणार? तिच्यासाठी जर का ते योग्य आहे तर ती योग्य ठेवेल, पण जर रियालिटीमध्ये तिला ते अयोग्य वाटतंय किंवा कुठेतरी तिला तो सपोर्ट नाही मिळत आहे नवऱ्याकडनं, तर ते अयोग्य आहे ना तिच्यासाठी. जो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण त्यांनी तो त्यावेळेला सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. त्याला उगीच दिरंगाई करत, पोस्टपोन करत की नाही असं नाही, किंवा मनाला समजूत घालत, म्हणजे चुकीची समजूत घालत की नाही नाही हे असं आहे, आता हा चिडलाय पण नंतर हा, पण त्याला कदाचित ते इरिटेटही होत असेल, त्याला नसेलही आवडत आहे. मग प्रत्येक कपलमध्ये ना एक पार्टनर असा असतो की ज्याला ना खूप सेल्फी नाही आवडत, आणि दुसरा पार्टनर असा असतो की ज्याला खूप सेल्फी आवडतात. ठीक आहे. एक पार्टनर असा असतो की ज्याला एसी लागतो, दुसरा पार्टनर असतो की ज्याला एसी नाही लागत. तर हे त्रिकाला बाधित सत्य, आणि हे ग्लोबल लेवलवरती मी बघतीये. असं नाही की फक्त मराठी कपल्समध्ये किंवा आपल्या इंडियन कपल्समध्येच आहे म्हणून. ग्लोबल कपल्समध्ये हे सगळं आहे. कारण हा दॅट इज व्हॉट आय मीन लाईक अट्रॅक्शन इज. अपोजिट्स अट्रॅक्ट हे त्याच्यासाठी तर म्हटलेलं आहे. म्हणजे मुद्दामून आपण अपोजिटनं अट्रॅक्ट करायचं का असं नाही, पण ते आहे, इट इज अ फॅक्ट. तुम्ही ठरवून करा, नाही ठरवून करा, ते होणार. मागच्या वेळच्या एपिसोडमध्ये म्हटलेलं का मला आठवत नाही, पण कम्पॅटिबिलिटी पेक्षा ना कॉम्प्लिमेंटरी असणं गरजेचं. हो, बोललात तुम्ही. त्यामुळे ते कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला खूप पुढे घेऊन जातं. 1+1 2 करा. करेक्ट. मी एक स्वतंत्र आणि तू एक स्वतंत्र आयडेंटिटी म्हणून राहायचं असेल तर ही स्वतंत्रता नात्यामध्ये नाही टिकत. नात्यामध्ये इंडिपेंडन्स टिकत नाही. मार्क माय वर्ड्स. ओनली फायनान्शियल इंडिपेंडन्स, एक्सेप्ट फायनान्शियल इंडिपेंडन्स, कुठलाच इंडिपेंडन्स नात्यामध्ये टिकत नाही. फायनान्शियली तुम्ही इंडिपेंडंट पाहिजे, पण अदरवाईज तुम्ही इंटरडिपेंडंट आहात, विच इज अमेझिंग फिलिंग, नाही का? ते असेट आहे तुमचं. आज मला जर रडावंसं वाटतंय आणि मला तुझी कूसच नाही मिळत आहे किंवा तू अवेलेबल नाही आहेस, तर ती गरिबी झाली. बरोबर आहे. आणि तसंच जसं मी तुझ्यावर डिपेंड राहायला बघतीये, तसं तुलाही मी माझ्यावर डिपेंड करणार. हा स्मार्टनेस झाला. जे मी मागे म्हटलेलं की तुम्ही प्रोफेशनली स्मार्ट आहात, पर्सनली डंब आहात. हा पर्सनल स्मार्टनेस झाला की वेन आय विल बी डिपेंडेंट ऑन माय पार्टनर, आय विल मेक शुअर की त्यालाही मी माझ्यावरती किंवा तिलाही, जो कोण पार्टनर असेल, मी माझ्यावरती डिपेंड करेन. ते कसं काय डिपेंड करेन म्हणजे मी अवेलेबल राहीन त्याच्यासाठी इमोशनली. मी फक्त मागणार नाही, गिव्ह अँड टेक आहे ना. नुसतं मी फक्त अपेक्षा नाही करणार, मीही अवेलेबल राहीन. बरोबर. सो फॉर एक्झाम्पल एक कपलचं सांगते मी उदाहरण तुला. ती मुलगी खूप हळवी, सेन्सिटिव्ह. आता जनरली मुली असतात, आजकाल मुलं व्हायला लागली, पण ह्या केसमध्ये मुलगीच होती. आणि ती कुठच्या तरी इन्सिडेंटमुळे रडत होती खूप. तिला खूप जास्त ती टच करून गेलेली गोष्ट, आणि ते खूप सिरियस मॅटर होता घरातलाच, तिच्या नातेवाईकांकडनं. तर अशा वेळेला तो म्हणत होता, काय अशी काय करते, एवढी तर कॉर्पोरेट लेवलला तू IT मध्ये आहेस, एवढी हेड आहेस, एवढ्या टीमला मॅनेज करतेस, चल सोडून दे, चल आपण जाऊया कुठेतरी बाहेर. असं 4-5 वेळा बघितलं तिने की हा नवरा आपल्याला फक्त फिलॉसॉफिकल डोस देतोय, पुढे त्याच्या पलीकडे काहीच करत नाहीये. ही वॉज एक्सपेक्टिंग अ टच. मी मागच्या वेळेलाही म्हटलंय, इमोशनल पार्टनरला
टच आणि वर्ड्स याची भूक असते. हम्म. मग तो पार्टनर मेल फिमेल कोणी असो. आणि मार्क माय वर्ड्स, यू कॅन प्रूव्ह मी रॉंग, एनीबडी दोज हू आर वॉचिंग, त्यांना शब्द आणि टच या 2 गोष्टींची त्यांना भूक असते इमोशनल लोकांना. बरोबर. म्हणजे प्रॅक्टिकल इमोशनल नसतात असं नाही, पण त्यांची प्रॅक्टिकॅलिटी जास्त बाहेर येते. सो असा हा नवरा जो प्रॅक्टिकल होता तो हे असं सांगायचा आणि नंतर चल कार बाजूला सार आणि कार काढून आपण बाहेर जाऊया, नाईट ड्राईव्ह, आईस्क्रीम खाऊ, सगळं अगदी टूरला पण घेऊन गेला तिला. बघितलं आणि त्याच्यानंतर परत काहीतरी एखादा एपिसोड झाला आणि ते ॲग्रिवेट झालं तिचं दुःख. तर त्यावेळेला ती जरा जास्तच कोलॅप्स झालेली होती, तिच्या आईशी रिलेटेड काहीतरी प्रॉब्लेम होता. तर तेव्हा मग तिने त्याला खरी सुनावली. मग आणि त्याच्या आधी तिने सेशन स्टार्ट केलेले होते कॉन्फिडन्स वाढवायला स्वतःचा, की इमोशनली मॅडम मी वीक पडते, मला माझ्या स्वतःसाठी इमोशनल स्ट्रेंथ वाढवायची, ना की पार्टनरसाठी आणि मॅरेज करता. तर त्यातनं तिला हा अनुभव जसा येत गेला तशी ती मग बोलायला लागली त्याला. आधी ती रडायची, आता ती त्याला नॉट सुनावणं पण त्याला बोलायला लागली की ह्या सगळ्या फिलॉसॉफीपेक्षा आणि हे नुसतं जे काही सांगतोयस त्याच्यापेक्षा येऊन नुसता हात माझा हातात जरी घेतलास ना आणि कुशीत घेतलंस ना तरी बस आहे मला ह्याच्याहून पलीकडे काही नको आहे. स्वतःसाठी स्टँड घ्यायला लागली. एक्झॅक्टली. म्हणजे एक साधा स्पर्श सुद्धा समोरच्याला ती फिलिंग आणतो ना, ते सिक्युरिटी आणतं. ते खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. आणि टचमधनं ऑक्सिटॉसिन हे जे काही हार्मोन आहे ते नेहमी रिलीज होतं. याच्या मागे काही सायन्स पण आहे? सायन्स तर आहेच. आता सायंटिफिकली मी काही त्याच्यातली एक्सपर्ट नाही आहे, पण येस, ऑक्सिटॉसिन हे जे काही हार्मोन आहे ते रिलीज होतं वेन यू हॅव दी इंटिमसी, वेन यू टच इच अदर, हग इच अदर, करेस इच अदर, तुम्ही कडल करता एकमेकाला, त्याच्यातनं ते ऑक्सिटॉसिन रिलीज होतं हार्मोन. आणि त्या हार्मोनमधनं यू फील सिक्युअर्ड. आपल्याला आउटकम बघायचं आहे, एंड रिझल्ट बघायचं, बाबा आपल्याला मिळणार आहे का ह्याच्यात, तर आपल्याला सिक्युअर्ड फील होतं. आणि सिक्युरिटी मी मागच्या वेळेला म्हटलं तसं कोणाला जास्त लागते का? जास्त लागते. इन एव्हरी कपल फिमेल्स वॉन्ट द सिक्युरिटी अँड दी मेल्स वॉन्ट दी अश्युरन्स अँड दी रिस्पेक्ट. तर रिस्पेक्ट दोघांचाही आहे, पण मेन आहे अश्युरन्स. त्यांना अश्युरन्स हवा असतो की मी तुझ्या कुठच्याही वाईट चांगल्या काळामध्ये मी तुझ्या बरोबर आहे, मी नाही तुला सोडून जाणार आहे. तसं बाईला सिक्युरिटी हवी असते. बरोबर. आजकाल अजून काही डेटिंग ॲप्स देखील आलेत. एक काळ होता की लोक Shaadi.com किंवा मॅट्रिमोनियल साईट्स तिथं जाऊन डेट करायचे किंवा तिथून लग्न जमायचे. आता टिंडर, बंबल अशा प्रकारचे डेटिंग ॲप्स आहेत, आता तिथून रिलेशनशिप बनतात. तर हे इथून जे रिलेशनशिप बनतात ते खरंच लॉंग लास्टिंग म्हणण्यापेक्षा म्हणाल की जास्त काळ ते टिकतात, त्याच्यामध्ये ते दोघांचं अंडरस्टँडिंग वगैरे येतं ओव्हर पिरियड ऑफ टाइम. डेटिंग ॲप्स आर आउटडेटेड गणेश. म्हणजे इट्स नॉट अबाउट की डेटिंग ॲप्स आले तर आता काहीतरी आणखीन छान उत्क्रांती वगैरे होणार आहे असं काही नाही आहे. कारण ते ऑलरेडी आउटडेटेड झालेत म्हणून ते इंडियामध्ये आलेत. कारण आपण वेस्टर्न कल्चर कॉपी पेस्ट करतोय, तिथे ते नाही चालत. तिथे काय चालतंय? तिथे मिक्सर्स चालतात बऱ्यापैकी. मिक्सर्स म्हणजे हे काय? डेटिंग मिक्सर्स. ऑनेस्टली मला नाही. मेळावे म्हणूया आपण, डेटिंगचे मेळावे. ओके. जसे आपले लग्नासाठी मेळावे असतात, गेट टुगेदर, तसे डेटिंगसाठी मेळावे असतात. मी एक मध्यंतरी रील पाहिली होती, मला वाटतं बँगलोरचं कुठलं तरी कॅफे होता, तिथे सगळे कपल्स मेल फिमेल येतात, टच करतात, गप्पा गोष्टी करतात किंवा ब्लाइंड फोल्ड करून काहीतरी गेम्स ऍक्टिव्हिटीज वगैरे करतात, असं काहीतरी रील होती. आठवत नाही मला, एक खूप दिवस झाला असेल. त्या प्रकारचा म्हणताय तुम्ही? एक्झॅक्टली. कॅनडामध्ये जेव्हा रिसर्च करायला गेले ना तेव्हा या गोष्टींचा आराखडा मला खूप जवळून बघता आला. ओके. किंवा मांडता आला खूप जवळून. कारण 100 इमिग्रंट्सचा जेव्हा अभ्यास केला ना तेव्हा कळलं की अरे अच्छा हे असं आहे. आता ही 22 सालची गोष्ट आहे, जेव्हा मी गेलेले 6 महिने, आज 26 साल आहे. डेटिंग मिक्सर्स Tier 1 सिटीजमध्ये सर्रास चालतात आजकाल, सर्रास. ओके. त्यामुळे डेटिंग ॲप्सवरनं आपण बऱ्यापैकी डेटिंग मिक्सर्सला कन्वर्ट झालोय. ओके. डेटिंग ॲप्स आउटडेटेड म्हणून म्हटलं मी. आता मिक्सर्समध्ये तुम्ही काय करताय? तुम्ही मिक्सर्समध्ये तुम्ही प्रोग्राम अरेंज करता, एखादी थीम ठेवता, मग त्यामध्ये योगा थीम ठेवा, त्यामध्ये तुम्ही पेंटिंगची थीम ठेवा, त्यामध्ये तुम्ही पेटची थीम ठेवा. म्हणजे एक सिमिलर इंटरेस्ट असणारी लोक येतात. ओके. ती लोक एकत्र जमतात, मग ते सिंगल्सच असतात. ते आता कपल्स मधलेही कोणी जातात का हे मला माहिती नाहीये, पण जातही असतील, आय डोंट नो. पण तिथे जातात ऍज सिंगल्स म्हणून जातात. त्याचं काही फिल्टर नाहीये की
सिंगल्स म्हणूनच असतं, ओके. पण सिंगल्स म्हणून तुम्ही कसंही दाखवू शकता, दॅट इज नॉट अन इश्यू. आता ही मला एक्सपिरियन्स नाहीये, कारण मी काही डेटिंग मिक्सर अरेंज वगैरे नाही करत, पण तिकडनं जे त्रासलेली लोक ती माझ्याकडे येतात, म्हणजे की जेव्हा ते फेल होऊन जातं. सो काय असतं त्याच्यामध्ये स्पीड डेटिंग हा प्रकार आहे. आय होप यू आर अवेअर ऑफ स्पीड डेटिंग. मला वाटतं मी खूप आउटडेटेड आहे असं वाटतंय मला. नाही. सो स्पीड डेटिंग मध्ये एकत्र असे मेल फिमेल समोरासमोर बसवलेले असतात. 5 मिनिटाचा, 7 मिनिटाचा, 8 मिनिटाचा, पाहिजे तसा बझर राऊंड असतो. आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्या 8 मिनिटामध्ये 7 मिनिटामध्ये तुम्ही एकमेकांबरोबर जितकं बोलता येईल तेवढं तुम्ही इंट्रोड्यूस करायचं, एक्सप्लोअर करायचे इंटरेस्ट जे काही आहेत ते. जर का वाटतंय क्लिक झालं, ते म्हणतोस ना तू मगाशी काय मेड फॉर इच अदर किंवा ते काय सोलमेट काहीतरी काळजात वगैरे, ते तसं काही झालं तर तो नंबर एक्सचेंज वगैरे होतो. आणि त्याच्यानंतर मग पुढचा, मग अजून पुढचा, असे 8 म्हणजे नंबर एक्सचेंज जरी झाला तरी पण पुढचा व्यक्ती येणार. हो, म्हणजे ऍट अ टाइम म्हणजे एका वेळेस फक्त ओके आपण करू शकतो. म्हणजे मी काही याच्यामध्ये प्रमोट नाही करत आहे डेटिंगला, पण हे ऍक्च्युअली आहे. खरं डेटिंग म्हणजे हे नातं नाहीच आहे ना. डेटिंग ही एक फेज आहे, एक्सप्लोअर करण्याची, समजून घेण्याची, इंटरेस्ट एकमेकांचे मॅच होत आहेत का हे बघण्याची, चाचपडण्याची, म्हणजे चाचपडणं एक सिलेक्ट करताना, एवढंच आपण म्हणूया त्याला. ती एक 3 महिने ते 6 महिने असावी, त्याच्याहून जास्त नसावी. बर, ती 3 महिने ते 6 महिने असावी. रादर मी तर म्हणेन 3 महिन्यापर्यंतच असावी. पण 3 महिन्यात कसं काय एखाद्या व्यक्तीला आपण डेटचा अर्थ फक्त डेट करतोय आपण, लक्षात घ्या. आपण कन्फ्युजन नको करूया. आता मी स्पीड डेटिंगचं बोलत होते, तर त्या 8 मिनिटांमध्ये एक माणूस झाला, मग दुसरा व्यक्ती, मग तिसरा व्यक्ती. आता जवळजवळ जर का 15-16 माणसं आहेत, आता त्यांनी काही लोकांना सिलेक्ट केलं, आपण काही लोकांना सिलेक्ट. तर इथे एक मुलगी म्हणून मी रिप्रेझेंट जर करते आणि मला यातले 4 माणसं आवडली जर का, आणि त्यांचे वेवलेंथ मला जुळल्यासारखे वाटतात, तर ते चौघांबरोबर मी डेट करणार आहे, लक्षात घे. आता डेट करणं इन्क्लूड्स एव्हरीथिंग. तर आता इथे ना आपला इंडियन माइंडसेट येऊ शकतो की अरे मग एकत्र इंटिमेट पण होणार, फिजिकली पण इंटिमेट होणार, मग इमोशनली पण होणार. तर ह्याच्यामध्ये असं आहे की तो त्याचा प्रश्न आहे, तर त्यांनी ते ठरवायचं आहे फिजिकली इंटिमेट व्हायचं आहे की नाही आहे. तुम्ही नाही नक्कीच म्हणू शकता. पण ह्या चौघांना मी ह्या पहिल्या महिन्यामध्ये डेट करायला सुरुवात करते. ॲट अ टाइम, म्हणजे चौघं एकत्र येतील असं नाही, पण मी सायमल्टेनियसली चौघांना डेट करू शकते किंवा शकतो. वेगळा टाइम वेगळा टाइम देऊन की ज्याच्यामध्ये मला अनुभव घेता येतील की ह्याच्यापैकी हा जरा थोडासा ना नंतर थोडा फ्लर्टी होतो, मला नाही आवडत ते. ह्याच्यानंतर ना थोडं खोटं बोलतो किंवा मला अवॉइड करतोय, किंवा एक आहे असा की तुला होस्टिंग करतो. 1-1.5 महिन्यानंतर तुम्हाला हे कळतंय, यू फिल्टर देम आउट. तर ही प्रोसेस करायला 3 महिने पाहिजे. ओके. तर ह्या 3 महिन्यांमध्ये तुम्ही पहिल्या महिन्यात जर 1 गाळला, दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही 2 गाळले, तर 3 जण गेले, चौथा एक राहिला. तुम्हाला वाटतंय की खरंच इथे आपल्याला जेन्युइनली पुढे जाण्याची गरज आहे, तर 3rd मंथमध्ये तुम्ही जेन्युइनली त्याच्याशी बोला, क्लिअरली बोला, ओपनली बोला की मला तू असा आवडतोस, मला वाटतंय की इथे आपल्या व्हॅल्यूज मॅच होत आहेत, मला असं वाटतंय की आपलं हे नात्यामध्ये कन्व्हर्ट करायला काही हरकत नाही, म्हणजे रिलेशनशिपमध्ये. कारण डेटिंग नंतरची फेज रिलेशनशिप आहे. ओके. डेटिंग हे नातं नाही आहे. डेटिंग नातं नाही आहे. डेटिंग इज नॉट इक्वल टू रिलेशनशिप. हे पहिलं आधी नव्याने अभ्यास करा आणि ॲक्सेप्ट करा ही गोष्ट. आता मी हे का सांगते, कारण ताऊन सुलाखून सगळे केस स्टडीज सगळ्या बघितलेल्या आहेत, अभ्यास केला आहे, रिसर्च करून आली आहे, त्या ऑथॉरिटीवरती सांगते. त्यातली तळमळ समजा, त्यातला कन्सर्न समजा. माझं वैयक्तिक काहीच नुकसान नाही आहे. पण ह्यानी काय होतं ना, जर तुम्ही ॲट अ टाइम जर बेड पार्टनर सुद्धा चेंज करायला लागलात ना, तर तुम्ही स्वतः कन्फ्यूज राहता. बरोबर. मी खूप ओपनली हे सांगते, पण तुम्ही कन्फ्यूज राहता. यू क्रिएट अ कन्फ्युजन फॉर यू. आणि त्यातनं हासिल काहीच मिळणार नाही, कारण सगळ्यांमध्ये तुमची इनिशियल एक्साइटमेंट शेअर होते, नाही का? बरोबर. इनिशियल नात्यामधली एक्साइटमेंट असते आणि तुम्हाला वाटतं की ते नातं आहे, पण समोरचा कॅज्युअल घेत असेल तर हाऊ विल यू कम टू नो? मग ह्यासाठी तुम्हाला आधी प्रश्न विचारणं, 3 महिने त्या गोष्टीसाठी थोडा पेशन्स ठेवणं, थांबणं, त्याच्यामध्ये इमोशन्स इन्व्हॉल्व्ह न होता थोडं डिटॅच राहून प्रॅक्टिकल लेवलवरती कितपत आपलं जमतंय हे बघणं, ना की कॅरिड अवे होणं. म्हणून मी म्हटलं बाहेरून आपण डेटिंग तर घेतलं, पण ते आपण ब्लाइंड डेटिंग घेतलं. हो, ब्लाइंडली आपण फॉलो करतोय. मग ह्यालाच आपण थोडं स्मार्टनेसमध्ये कन्वर्ट केलं तर आपण थोडंसं अँटीना ऑन करून आपण डेट करू.
आपण प्रश्न विचारायला लागू, बरोबर. आपण थोडंसं ह्याच्यात माझ्यासाठी काय आहे हा विचार करू, ना की नुसते इमोशन्स इन्व्हॉल्व्ह करून. म्हणजे एक केस तुला सांगते, 4 वर्ष डेट करत होते आणि 4 वर्षानंतर तिला कळलं की अरे तो तर मॅरिड आहे म्हणून. वाव. जेव्हा तिने 4 त्याला वर्ष बायकोला तिला नाही आणि 2 कळलं. मुलांना बघितलं, तिने समोर त्याला त्याच्या बायकोला आणि 2 मुलांना बघितलं, कारण हिला शी वॉज डिप्राइव्ड ऑफ लव्ह. तिला लहानपणी प्रेम नव्हतं मिळालं. शी वॉज अननोटिस्ड, अबंडन्ड. आई वडील कामाला जायचे. अशाही केसेस आहेत जिथे आई वडील डिवोर्स होते आणि त्या मुलीला ना टेन्शनच नाही मिळालंय, ती एकुलती एक आहे. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना प्रेम हवं असतं, भुकेल्या असतात ना त्या. तर त्या प्रेमाच्या भुकेपोटी डेटिंगलाच नातं समजून अरे हा माझ्यासाठी आहे, आणि त्यालाही कळलं की अरे हिला अप्रिसिएशन आवडतंय, मग तो प्रत्येक वेळेला गिफ्ट आणायचा, सगळं करायचं. तिची भूक भागत गेली, त्याची पण फिजिकल भूक भागत गेली, आणि प्लस इल्युजनरी वर्ल्ड, आभासी प्रतिमेत त्याला राहायला काय मजाच होती. आता मी हे जज नाही करत आहे, मी त्याला भेटले नंतर म्हणून त्याचे इन्साइट्स बघितले, म्हणजे उसनेही हा बोला तो मैं क्या करू. सो लक्षात घ्या, बोट दिलं तर हात पकडणं हा समोरच्याचा दोष नाहीये, तुम्ही देताय हा तुमचा दोष आहे. बरोबर. त्यांनी मागितला नाहीये हात. सो आयदर बोट सुद्धा द्यायचंय की नाही, हा चॉईस तुमचा असला पाहिजे. सो बी अवेअर ऑफ इट. बरोबर. ही डेटिंग आणि रिलेशनशिप मधला तुम्ही जो फरक सांगितलाय ना, हे मला अजूनही पचायला जड जात आहे. येस. कारण माझं बॅकग्राऊंड तुम्हाला मी सांगतो. मी केलेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आमच्या पूर्ण कॉलेजमध्ये माझी जी बॅच होती त्याच्यामध्ये आम्ही होतो 100 पोरं, आणि त्याच्यामध्ये होते हार्डली 2-3 मुली. त्याच्यामध्ये माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणाचं रिलेशनशिप नव्हतं, आणि असं वाटायचं की डेटिंग रिलेशनशिप सगळं एकच आहे. रिलेशनशिप झालं म्हणजे पुढे आता लग्न, लव्ह मॅरेज वगैरे होणार आहे. तो फेज मी पाहून माझे विचार तशा प्रकारचे आहेत. बट हे जे नवीन कन्सेप्ट चालली ना, हे खरंच पचणं अवघड आहे. पण हे जेन्झीजनी खूप ऍक्सेप्ट केलं आहे. म्हणजे सिच्युएशन, हुकअप सिच्युएशनशिप पासून त्यांनी सगळं ऍक्सेप्ट केलेलं आहे. पण माझं म्हणणं हे इतकंच आहे की इतके जर का ऑप्शन्स तुम्ही क्रिएट केलेत तर कन्फ्युजन तर होणारच आहे. म्हणजे स्वतःच्या पायावर तुम्हीच धोंडा मारून घेतलाय. बरोबर. स्वतःच्या म्हणजे तुम्ही चाचपडणं हे नक्की आहे की एखादी वस्तू घेताना आपण जसं चेक करून घेतो तर नातं का नाही चेक करायचं. अगदी रास्त आहे. म्हणजे पूर्वीची आमची पिढी तर बावळट होती, बावळटच होती. कारण अक्कल नव्हती ना एवढे सगळे प्रश्न विचारायची. कांदा पोहे सिस्टम मधनं आलेली पिढी आहे ना आमची. सो त्यामध्ये तुम्ही अरेंज करा, लव्ह करा, पण तरी एका लेवल नंतर आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये त्याची एक वेगळी सुंदरता होती ना, की आम्ही अनुभवली, नक्की अनुभवली. पण त्यामध्ये कुठे क्लिष्टता नव्हती, लक्षात घे, क्लॅरिटी होती बऱ्यापैकी. हा, सफरिंग असेल, ऍडजस्टमेंट खूप होती, ऍक्सेप्टन्स खूप होता, हे सगळं होतं. म्हणजे आत्ताची नाती तुटताना बघितल्यावर अरे ह्याच्यावरती तर आमची 50 ते 52 वेळा डिवोर्स व्हायला हवे होते. आता लोकांना ऑप्शन्स दिसतात ना समोर, की हे नाही केलं तर हा गेला तर दुसरा आहे. माझं म्हणणं आहे, आईला ऑप्शन आहे का तुमच्या? डू यू रिप्लेस युअर पेरेंट्स? चल नाही बाबा, आवडलं नाही तुला, रिप्लेस करून टाकूया. तुम्ही पोराबाळांना करता का? नाही यार, तुम्हाला बरोबर नाही वाटत, फारच हट्ट करतोस बाबा, तू रिप्लेस करून टाकूया. मग ह्याच नात्या करता का? किती गृहीत धरताय? सगळं मार्केटमध्ये अवेलेबल आहे म्हणून. मी अशा केसेस सांगेन की ज्याच्यामध्ये इससे तो पहले वाली अच्छी थी म्हणून रिमॅरेज पण केलेलं आहे. काय बोलता? डिवोर्स. सांगा मला. डिवोर्स केसनी रिमॅरेज पण केलेली आहे. तशा 4 केसेस आहेत माझ्याकडे. 4 सेम स्टोरी ऐकायला आवडेल मला. नक्की. ऑक्टोबरमध्ये डिवोर्स झाला. 7 वर्षाचं नातं, ठीक आहे. 7 वर्षाच्या रिलेशनशिपमध्ये 3 वर्ष ते लोक आधी नात्यामध्ये होते, सिरियस रिलेशनशिपमध्ये. लग्न होऊन 4 वर्ष झालेली होती. घरातला विरोध होता, एकाचा होता नव्हता, सगळ्यांनी कन्व्हिन्स करून वगैरे ते राहायला लागले. लग्न झालं, 4 वर्ष व्यवस्थित राहत होते, नोकरी करतात, मूल नको म्हणून ठीक आहे, ते त्यांचं राहतात. पण दोघांमध्ये अनबन व्हायला सुरुवात झाली एक साधारण 1-1.5 वर्षापूर्वीपासून. अशी अनबन सुरू झाली पेरेंटल इंटरफिअरन्समुळे, की पेरेंट्स तिच्यामधले जे काही लूप होल्स होते किंवा काही ते त्याला येऊन सांगायचे, मग ते तिला नाही आवडायचं. मग ह्या दोघांमध्ये कुरकुर सुरू झालं. ते सगळं प्रेम वगैरे, ते हनीमून फेज सगळं संपलं. अंडरस्टँडिंग होतं तेही जरा ओव्हर झालं. आता हे झाल्यानंतर मग त्याची आई त्याला खूपच असं इन्फ्लुएन्स करत होती की नाही जमत आहे तर तुम्ही वेगळे व्हा, कशाला रोजची कटकट आणि भांडणं करायची. तर तोही तसाच म्हणायला लागला मग आपण वेगळे होऊया म्हणून. ती तरी त्याला सांगत होती की बघ मी गेले तर मी परत येणार नाही, कारण तिला तशी मॅच्युरिटी होती.
तिला तेही कळत होतं की ह्याची आई खूप जास्त इंटरफिअर Influence करते. भले करते. एकत्रच घरामध्ये राहत होते पण तरी थोडा इन्फ्लुएन्स जास्त होत होता म्हणजे. आणि तोही सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी आईला जाऊन सांगायचा. तर ती त्याला असंच सांगायची, थोडं आपण जरा वेगळे राहूया. जसं मी मागच्या एपिसोडला म्हटलं बघ, हो. पहिले 2 वर्ष तुम्ही वेगळे राहा, जोपर्यंत तुमचं नातं नाही, बेस तुमचा नाही बनत. एक्झॅक्टली तसं झालं. त्यांनी शेवटी डिवोर्स घेतला. ऑक्टोबरमध्ये त्यांचा डिवोर्स झाला. त्याच्यानंतर 3-4 महिने गेले, जानेवारी उजाडला नाही का, ते रेसलेस झाले दोघं एकमेकांशिवाय. आणि हा जास्त झाला. म्हणजे ती तर तिने सांगितलंच होतं, मी गेले तर मी परत नाही येणार. आणि ती राहायला लागली तिच्या आई बरोबर वगैरे, तिचा जॉब करते, सगळं करते. व्हॉट्सअपवरती ह्याचा मधून मधून मेसेज यायचा, त्याला ती फार काही रिॲक्ट नाही करायची पण तरी रिस्पॉन्ड करायची, एक ओळख आहे म्हणून. आता हे सगळं झाल्यानंतर शेवटी त्यांनी एकदा दत्त म्हणून हजर झाला तिच्या घरी रात्री 2 वाजता. मीनवाईल ती माझे सेशन्स घेत होते, हे सुरू झालेलं मेंटरिंग. आणि त्यांनी सांगितलं, मला धक्के मार, काही कर, इथून हाकलो, पण मला तुझ्याशिवाय नाही राहायचं आहे. मी राहू शकत नाहीये तुझ्याशिवाय. मी राहून बघितलं, मी माझ्या स्वतःच्या घरामध्ये परका झालेलो आहे. मी बाहेर यायला तयार आहे, घराच्या बाहेर पडायला, आपण तुझे म्हणशील त्याप्रमाणे मी करायला तयार आहे, पण मला तूच हवी आहेस. आता तिच्याही अटी आल्या, कारण ऑलरेडी तिने सांगितलेलं होतं मी येणार नाही. प्लस ती आता कोचिंग घेत होती म्हटलं, आता तिचं आता आणखीन क्लॅरिटी आली, तिला आणखीन कॉन्फिडन्स वाढला. म्हणजे रॉंग साईड नाही म्हणत आहे मी, पण चांगल्या पद्धतीने सेल्फ वर्थ आपण काय म्हणतो त्यावरती तिने काम केल्यामुळे, सेल्फ डेव्हलपमेंट केल्यामुळे तिला तीही क्लॅरिटी आली. तर तिने काही अटी टाकल्या, त्या त्यांनी सगळ्या मान्य केल्या. काय काय अटी होत्या? त्याच्यामध्ये तिचं होतं की तू मला फोर्स करणार नाहीस. नंबर 1 थिंग इज, मी तुझ्या आई वडिलांकडे माझ्या इच्छेने येईन, मी तू सांगशील त्यावेळेला प्रत्येक सणासुदीला, आणि ह्याला येणार नाही आता जोपर्यंत मला कम्फर्टेबल नाही वाटत आहे. कारण मी इतकं सगळं करून सुद्धा मला घरातनं हाकलवलं गेलं. आय वॉज नॉट रेडी फॉर दॅट. अशा ज्या काही 4-5 अटी होत्या, पण त्या तिने अगदी प्रगल्भतेने मांडल्या की मुलाच्या बाबतीत हे डिसिजन आपल्या दोघांचा असेल ना की त्यांचा. जॉबच्या बाबतीमध्ये मला मदत करावीच लागेल, मी एकटीने नाही करू शकत. म्हणजे जॉब आणि घरातलंही काम दोन्ही. सो ह्याच्यामध्ये तू कुरकुरी घेऊन आईकडे जर गेला असशील तर तू आईजवळ राहा, माझ्याबरोबर राहू नकोस. समवेअर दॅट डिस्टन्स ऑफ 4 to 5 months taught him so many things की आपल्याला म्हणजे प्रेम जिंकतो म्हणतो ना, आता इथे म्हणतो मेड फॉर इच अदर. सो ही एक स्टेजला ते येत होते. येता येता मध्ये तो इतका अंडर इन्फ्लुएन्स होता की त्याला कळलंच नाही की ग्रॅव्हिटी काय आहे आपल्या नात्याची. ती त्याला कळली त्या डिस्टन्समुळे. दे रिमॅरिड इन द मंथ ऑफ मार्च. आणि त्यानंतर आता ती प्रेग्नंट पण आहे. ग्रेट. शी इज अबाउट टू एक जुलै का ऑगस्ट आहे वाटतं डेट तिची, पण शी इज प्रेग्नंट. सो होतं ना असं, अशा मी म्हटलं तसं 4-5 केसेस अशा आहेत की ज्या मॅरिंग विथ द सेम पर्सन हवाय त्यांना, पण असे खूप कमी आहेत. पण क्षुल्लक कारणावरनं जी आता नाती तुटतायत. लग्न, आता आपण हा एपिसोड जरा डेटिंग आणि रिलेशनशिप बद्दल बोलतोय, तर 8-9 वर्ष रिलेशनशिप करून सुद्धा डिसिजन नाही घेतात लग्नाचा. अरे बापरे. म्हणजे आयदर मुलगी किंवा मुलगा, म्हणजे तो घरी इंट्रोड्यूसच नाही करून देता तिला, किंवा ती इंट्रोड्यूस नाही करत आहे त्याला. कुठे मागचे रिझन्स काय? व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन, व्हेरी व्हॅलिड क्वेश्चन. ह्याच्या मागचं प्रमुख कारण असं असू शकतं, तुमचा स्वतःचा तुमच्या फॅमिलीवर कॉन्फिडन्स नाहीये. नंबर 2, तुमचा त्यांच्याबरोबरचा रॅपोच नाहीये फॅमिलीसोबतचा. कारण आयदर तुम्ही अंडर इन्फ्लुएन्स आहात, आयदर ऑर तुम्ही फिअरमध्ये जगताय. तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स नसल्यामुळे तुम्ही नेहमीच दबावाखाली राहताय. कितीतरी गोष्टी आहेत त्यातल्या. म्हणून मी कधीही कुठच्याही सिंगल व्यक्तीला जेव्हा भेटते तेव्हा मी त्यांचा अपब्रिंगिंग जसं विचारते तसं त्यांच्या आईवडिलांचा मॅरेज पॅटर्न विचारते. कारण त्यावर त्यांच्यावरती अफेक्ट झालेलं असतं, तो इम्पॅक्ट असतो की नाही त्यांच्यावरती, हाही खूप असतो. सो अशाही केसेस आहेत. 7-8 वर्ष झालीत आणि लग्नाला होच नाही म्हणत आहेत आणि नाती तुटतायत, कारण ती डिसिजनच नाही घेते किंवा तो डिसिजनच नाही घेत आहे. आणि लग्न मात्र दुसऱ्याबरोबर महिन्याभराच्या आत करून मोकळा होतोय. महिन्याभराच्या आत तुमचं रिलेशनशिप आहे 9 वर्ष, आणि नंतर तू जेव्हा ब्रेकअप करतोस तेव्हा तू इमिजिएटली 1 महिन्याच्या आतमध्ये काय मुलगी आहे ती बघ, 16 विवाह काय म्हणतात त्याला, ते म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, मॅरेज ब्युरो, आणि यांच्याकडे जाऊन जी काही मुलगी आहे तिच्याबरोबर लग्न करायला तुमच्याप्रमाणे तयार आहे, असं करून लग्न केलेल्या केसेस आहेत माझ्याकडे.
म्हणजे ही ॲडजस्टमेंट झाली असं आपण एका अंगी म्हणू शकतो, पण दुसऱ्या अंगी तिथे जो ब्रेकअप झाला आहे त्याला हील व्हायच्या आत, स्वतः हील व्हायच्या आत त्या दुसरीला ॲज अ ब्रिज म्हणून वापरणं झालं. बरोबर. मे बी त्याने विचारच नसेल केला कधी लग्नाचा, त्यामुळेच त्याने सांगितलं नाही, असंही होऊ शकतं. पण मग ही त्या मुलीची जिच्याबरोबर तू नात्यामध्ये होतास तिचीही चूक नाही ना झाली. बरोबर. तू जर डिसिजन नाही घेऊ शकत आहेस आणि नंतर तू आई वडिलांच्या आधिपत्याखाली येऊन लग्न करतोस महिनाभराच्या आत, तर ह्याच्यामध्ये केओस तुझ्याच लाईफमध्ये होणार आहे. कारण तू त्या मुलीला कॉन्फिडन्सही नाही दिलास, तिलाही आई वडिलांची भेटवलं नाहीस आणि इथे आता ऍज अ ब्रिज म्हणून दुसऱ्या मुलीचा युज करतोय. इट्स युअर केओस. बरोबर. तिथे मुलगी थोडीशी स्ट्रॉंग पाहिजे, मुलगी स्ट्रॉंग पाहिजे, मुलगीही स्ट्रॉंग पाहिजे. ऍटलिस्ट कुठच्या तरी लेवलला एक करेज पाहिजे की मी जे करतोय त्याला मला ना, मी एवढा ना इमोशनली स्ट्रॉंग नाहीये बाबा, पण मला ना तुझा सपोर्ट लागेल, एवढं तर सांगणं पाहिजेच ना. त्यामुळे डेटिंग फेज ही डेटिंग फेज आहे आणि डेटिंगमधनं तुम्हाला रिलेशनशिपला उतरायचंच आहे, नाही तर तुम्ही स्वतःसाठी खड्डा खणताय. कसला खड्डा खणताय? स्वप्नांचा, आभासी जगाचा. सो गरजेचं नाही की डेटिंग नंतर रिलेशनशिप व्हावंच, कॉल ऑफ करा, पण त्याचा तुम्हाला जर तुम्ही खरंच डेट म्हणून डेट करताय ना, तर तुम्ही इमोशन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही करणार. आता इथे प्रेक्षक असे म्हणू शकतात किंवा तुझे फॉलोअर्स, एक फॅन फॉलोइंग आहे किंवा आपल्याला असे कमेंट्स येऊ शकतात की अरे असं कसं म्हणतात मॅडम, इमोशन नाही, आपण तर माणूस आहोत, इमोशन. पण तुम्ही मूर्ख नाही आहात ना, मूर्ख नका बनू. माझं तुझ्याबरोबर कनेक्शन झालंय, मला तू आपलासा वाटतोय, एकत्र फिरावं असं वाटतंय, बोलावं असं वाटतंय, नाईट ड्राईव्हला जावं असं वाटतंय, मूव्हीला जावं असं वाटतंय, कॉफी घ्यावीशी वाटते, ड्रिंक्स पण घ्यावेसे वाटतात, सगळं करावं असं वाटतंय. पण तरीही मी ते करताना चाच पडेन की मी किती पर्सेंटेजमध्ये मी आतमध्ये जातीये आणि तेवढा रिस्पॉन्स मला समोरूनही येतोय का. म्हणून सांगते, इमोशन्सला भरपूर वेळ आहे ना पुढे. नात्यामध्ये इमोशन्स टाकायच्याच आहेत, कारण त्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय नातं बनणारच नाहीये. मग आत्ता घाई का करताय? पण याच्यामध्ये मला एक प्रश्न पडतोय, सपोज मी जर असं डेटिंग करत राहिलो, एक जस्ट एक एक्झाम्पल होतं, एक मुलगा आहे, तो 4-5 मुलींसोबत डेट केलंय त्याने, आणि मग त्याला पाहिजे की प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही कमी आहेच, या व्यक्तीमध्ये काही कमी आहे, दुसऱ्या व्यक्तीमध्ये दुसरी काहीतरी कमी आहे, तिसऱ्या व्यक्तीमध्ये तिसरी काहीतरी कमी आहे, आणि मग माणूस तो विचार करायला लागतो, अरे याच्यापेक्षा तर ती चांगली होती, बरोबर, त्याच्यापेक्षा तर ही चांगली होती, आणि त्याला तो परफेक्ट पार्टनर कधी भेटतच नाही. नकोच आहे आपल्याला ना परफेक्ट पार्टनर, पण प्रायोरिटीज तर सेट करा. आयुष्यामध्ये मला 3 प्रायोरिटीज माझ्या आहेत. एक एक्झाम्पल देते, ह्या 3 प्रायोरिटीज वरती मी डील ब्रेकर्स आहेत, म्हणजे ते ह्याच्यावरती मी सिलेक्ट करेन. आणि त्या ज्या काही 3 प्रायोरिटीज असतील त्या वेगवेगळ्या असतात प्रत्येकासाठी. नाही असं नाहीये, माझ्या आयुष्यातल्या माझ्या पार्टनरकडनं मला ह्या 3 प्रायोरिटीजच असल्या पाहिजेत. पण त्या 3 प्रायोरिटीज प्रत्येक व्यक्ती सोबत वेगळ्या वेगळ्या असतील. म्हणजे सपोज माझ्या 3 प्रायोरिटीज काही आहेत, दुसऱ्या कोणाच्या वेगळ्या काहीतरी प्रायोरिटीज असतील. आपण उदाहरण घेऊन बघूया. बघ, मी सांगते, मी व्यक्ती वेगवेगळ्या आहेत, त्यांच्या प्रायोरिटीज वेगळ्या आहेत, त्यांच्याबद्दल काहीच बोलत नाही. माझ्यासाठी आज मी एक मुलगा आहे, सपोज 28-29 वर्षाचा, करिअरमध्ये सेट आहे, किंवा मुलगी आहे सेट आहे, आणि मला आता डेट करायचंय, किंवा मला ह्या डेटिंग मिक्सर्स मधनं ह्यांच्याकडनं मला ऍक्च्युअली इन पर्सन जाऊन भेटून मला डेट करायचंय आणि तिथे मला पार्टनर शोधायचा आहे. ठीक आहे, ऑब्वियस, इट इज प्रॅक्टिकल. पण माझ्यासाठी माझ्या ह्या 3 प्रायोरिटीज आहेत. फॉर एक्झाम्पल, नंबर 1 सिम्प्लिसिटी. सिम्पल राहणं हे माझ्यासाठी प्रायोरिटी आहे. ह्या प्रायोरिटीला मी कुठेही ऍडजस्ट नाही करू शकत, कारण माणूस मला उगीच हँकी खूप चोई करणार बिझनेस असेल तर तसा व्यक्ती मला नकोय, मेल फिमेल कोणी असेल. ही माझी प्रायोरिटीज आहे, सिम्प्लिसिटी. सेकंड वन आहे की मला कॉन्फिडन्स मॅटर करतो, सेल्फ कॉन्फिडन्स. हे मी एक्झाम्पल देते. मे बी थर्ड असेल की मला एम्पॅथेटिकच पार्टनर पाहिजे, किंवा अंडरस्टँड करणारा पार्टनर पाहिजे. बाकी त्याच्याकडे पैसा थोडा कमी असेल किंवा त्याचं पॅकेज जरी कमी असेल, आय एम ओके विथ दॅट. तुला कळलं मी काय बोलले? अशा 3 प्रायोरिटीज तुमच्या स्वतःच्या आधी तुम्ही आखा की ह्या प्रायोरिटीजला मी कुठेही कॉम्पेन्सेट करणार नाही आहे. ओके. आणि ह्या प्रायोरिटीज मला एका व्यक्तीत सिम्प्लिसिटी दिसली, दुसऱ्या व्यक्तीमध्ये काय म्हणू अंडरस्टँडिंग दिसलं, असं नाही होणार. कुठल्या तरी एका व्यक्तीमध्ये तुम्हाला 2 तरी प्रायोरिटीज दिसतील. कारण असं नसणार की प्रत्येक व्यक्तीमध्ये एकच प्रायोरिटी आहे. कारण मोस्टली माणसं सिम्पल जी असतात ती बऱ्यापैकी डाऊन टू अर्थ असतात, थोडीशी प्रॅक्टिकल असतात. सो कुठे ना कुठेतरी तुम्हाला थोडं तरी, मी म्हणेन 30-40% जरी तुम्हाला काही कळत असेल किंवा मॅच होत असेल तरी जाण्यामध्ये पुढे काहीच हरकत नाहीये. तुम्ही म्हणाल की नाही मला फक्त फिजिकल ब्युटीच प्रायोरिटी आहे माझी,
आणि त्या तीही असू बेसिसवरती शकते. करतो, ती असू शकते ना. हो. आय एम नो वन टू जज ऑर यू आर नो वन टू जज. करेक्ट. पण त्या फिजिकल ब्युटीवरतीच मी राहीन तर मला अतिशय सुंदर मुलगी, मला रिलेशनशिप, मला हिच्याच बरोबर लग्न करायचं किंवा मला ह्याच हँडसम मुलाबरोबर लग्न करायचं असं असू शकतं. हो. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुमच्या ज्या 2 प्रायोरिटीज असतील त्याला तो कॉम्पेन्सेट करत असेल तर, हो. ऐकलं मी काय म्हटलं, हो. तर तो जर कॉम्पेन्सेट करत असेल म्हणजे तो खोटं बोलणारा आहे. मला ऑनेस्टी आवडते, राईट, आणि तो मात्र खोटं बोलतोय, तो गोस्टिंग करतोय. आत्ता 2-3 महिने झाले नाही गोस्टिंग करायला सुरुवात केली त्यांनी. मग तिथे तुम्हाला कॉल घ्यायचा आहे की ह्याला डेटला या इथेच कट करण्याची गरज आहे, कितीही राजबेंडा असेल तो तरी सुद्धा. सो जेव्हा आपण डेटिंग करतो, डेटिंग करताना अटॅचमेंट तर होणारच ना. ही कंडिशनिंग आहे. म्हणजे असं की डेट करतोय तर अट्रॅक्शन होईल, हे मान्य आहे. पण अटॅचमेंट करताना भावनांची गुंतवणूक लागते आणि भावना किती मात्रेमध्ये गुंतवायच्या हा ज्याचा त्याचा चॉईस असला पाहिजे. आपल्या हातामध्ये नसतं आहे ना. असं कसं इन्व्हॉलंटरी असेल. जर मी एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात जरी आलो, बरोबर, व्यक्ती जाऊ द्या, एक घरामध्ये आपलं एखादं छोटंसं पेट जरी असेल, आपण त्यालाही अटॅच होऊन जातो. पेटवरती अटॅचमेंट आणणं आणि पेटमध्ये इमोशन्स आणणं, जिथे आपल्याला रिटर्नमध्ये त्याच्याकडनं फक्त ऑनेस्टली भावनाच मिळणार आहेत. आणि इथे माणूस आहे, ह्याच्यामध्ये फरक आहे. तर त्याच्यात आपण पेटबरोबर कंपॅरिझन नको करूयाचं. पण माणसाबरोबर जेव्हा आपल्याला वाटतंय किंवा आपण भावूक होऊन जातो की अट्रॅक्ट होतोय आणि भावूक होतोय, तर तेव्हा आपल्याला समजून घ्यायचं आहे की तोही तेवढाच भावना आणतोय का, तोही तेवढीच इन्व्हेस्टमेंट करतोय का, हे जाणायलाच 3 महिने लागतात असं मी सांगतेय. त्यामुळे भावना आणूच नका असं मी म्हणणार नाही, कारण ऑब्व्हियस आहे आपण माणूस आहोत, म्हणजे इमोशन्स येणार. पण त्या इमोशन्सना किती इन्व्हेस्ट करायचं आहे किंवा किती त्याच्यामध्ये थोडा कंट्रोल करायचा आहे आणि हळूहळू मात्रेमध्ये त्या पुढे न्यायच्या आहेत, हा चॉईस तुमचा असला पाहिजे. एवढी सजगता असली पाहिजे, नाहीतर तुम्ही परत ब्रेकअपचे शिकार व्हाल. अशी एक व्यक्ती आहे की जिचे 7 ब्रेकअप झाले, शेवटी शी हॅज लॉस्ट द जॉनर म्हण किंवा बिलीफ म्हण, ट्रस्ट ऑफ रिलेशनशिप, नातं वगैरे काहीच नसतं. अशा 33 वर्षाची मुलगी, अशा मुलगी काय बाई लेवलला आली आहे. त्याच्यामुळे तिचं ना ती एक्साइटमेंट, ती मजा, ती नात्यामधले ते नाविन्य, हे सगळं त्या 7 ब्रेकअप्समध्ये इतकं निघून गेलंय की शी हॅज लॉस्ट एव्हरीथिंग नाउ. करिअरला ती अगदी चांगल्या पोस्टला आहे, व्यवस्थित पगार घेतीये, पण नातं वगैरे सगळं फ्रॉड आहे मॅडम, असं सरळ म्हणालेली आहे ती. तिचे आता सेशन्स चालू आहेत, कारण तिचं स्वतःवरती काम चालू आहे. कारण तिने काय केलं, एका ब्रेकअपमधनं दुसऱ्या नात्यामध्ये आली आणि ज्याला ते डेटिंगला नातं समजायला लागली. जे मी आता एवढं पोटतिडकीने सांगतेय की डेटिंग म्हणजे नातं नाहीये, हे ह्याच्यासाठी सांगतेय की एकामधनं जर ब्रेकअप झाला तुमचा, तुम्ही सपोज पहिल्या डेट करताना डेटला नातं समजलात आणि तिथे तुमचा ब्रेकअप झाला, ओके ठीक आहे, ऑब्व्हियस आहे. पण त्यानंतर जरी माणूस थोडंसं ताक फुंकून पिईल की नाही, बरोबर, म्हणजे डेट करताना मी काय माझ्या चुका झाल्या एवढं तरी मी आराखडा घेईन, मग त्या चुकांमधनं मी काहीतरी शिकेन, मुलगा मुलगी कोणी असो, पण ते शिकून मी लगेच दुसऱ्या नात्यामध्ये पटकन पडणार नाही. ह्यांचं काय होतं, स्वतः हील न होता किंवा त्यासाठी कुठलं एक्सपर्टकडे न जाता, कोणाकडेही जा तुम्ही, पण कुठल्या तरी एक्सपर्टकडे जाऊन तुम्ही तिकडनं प्रोफेशनल हेल्प घेऊन तुम्ही स्वतःवरती काम करायला पाहिजे. जर तुम्ही हे न करता परत दुसरं नातं शोधताय, म्हणजे तुम्ही तो ब्रिज तयार करताय. मग ह्या ब्रिजनी तो जे म्हणजे पॅचवर्क झालं ना ते, मग ह्या पॅचवर्कमुळे स्वतः तुम्ही कॉमन डिनॉमिनेटर सेम राहिला. त्यामुळे वरती तुम्ही कितीही माणसं बदलत राहा, तुम्ही सेमच राहता. त्यामुळे तुमचा पॅटर्न सेम राहतो आणि तो आणखीन फर्म होत जातो. तुमच्या चुका तशाच आणखीन मल्टिपल होत जातात, कारण तुम्ही चुकांवर चुका करतच राहता, स्वतःला हील न करता, स्वतःला रिपेअर न करता, स्वतःतल्या चुकांवरती काम न करता. स्वतःवरच्या चुका म्हणजे नेमकं काय? लॅक ऑफ अंडरस्टँडिंग असू शकेल, खूप जास्त इमोशनली मी कॅरिड अवे होणारी असू शकेल किंवा होणारा असू शकेल. मला पटकन एकदम कोणी काही गोड बोललं तरी पण मी लगेच शब्दांमध्ये येतो असं असू शकेल. खूप अग्रेसिव्ह असू शकेल, खूप जास्त मी रिॲक्टिव्ह असू शकेल. या चुका आहेत ना सगळ्या. मला ना हा गृहीत धरतो किंवा मला ती गृहीत धरते, ही त्याची किंवा तिची चूक नाहीये, तुमची चूक आहे. तुम्ही ती संधी देताय. एक्झॅक्टली, तुम्ही ती संधी देताय ना.
म्हणजे कुठेतरी काहीतरी फर्मनेस यायला पाहिजे, किंवा काय बोलायचं काय नाही, किती बोलायचं किती नाही बोलायचं हे तरी आलं पाहिजे की नाही. ते न समजल्यामुळे तुम्ही त्याच गोष्टी परत करत जाता, ब्रिज म्हणून त्यांचा वापर करता, ब्रेकअपवरती ब्रेकअप होत जातात, आणि शेवटी ह्याच्यात नुकसान कोणाचं झालं? तुमचंच झालं. बरोबर. कारण तो समोरचा तेवढ्या ग्रॅव्हिटीने तुम्हाला, म्हणजे असं होतं ना, कधी कधी लोक मला काय सांगतात, वी अट्रॅक्ट द सेम डॅमेज पर्सन. हा पॅटर्न होऊन जातो की मॅडम काही झालं तरी डॅमेज सोलच किंवा तसाच माणूस कसा येतो माझ्या आयुष्यात. कारण तुम्ही तशाच टाईपचं झालेलं असता की गेम चेंजर बनायला तुम्ही स्वतःवरती काम केलं तर तुम्ही गेम चेंजिंगचा पर्स्पेक्टिव्ह तुमच्याकडे येईल. मग तुम्ही वेगळे प्रश्न विचारायला लागाल, तुमचा वेगळा अँगल होऊन जाईल, बघण्याचा दृष्टिकोन तुमचाही बदलेल ना लाईफकडे. मग तिथेच तुम्हाला ते रेड फ्लॅग जे काही म्हणतात, रेड फ्लॅग्स आणि ग्रीन फ्लॅग्स, हे तुम्हाला रेड फ्लॅग्स आधीच कळतील, पुढे जाऊन किती वेळा भाजून घेणार आहात तुम्ही, त्याच्या आतच तुम्हाला ते कळायला लागतील. तर त्यामधनं तुम्ही सशक्त व्हाल, अलर्ट व्हाल, सजग व्हाल म्हणजे, आणि त्यातनं तुम्ही ह्या चुका परत नाही करणार, नवीन चूक कराल. टू अर इज ह्युमन, तुम्हाला चूक करायचीच आहे. आज मीही चूक करते ना, काही ना काहीतरी चूक होतेच माझ्याकडनं, पण चुका न करणं असं नाही म्हणत आहे मी, नवीन चूक करा ना, त्याच मिस्टेक्स परत रिपीट नाही करायला पाहिजे. दॅट इज नॉट गोइंग टू हेल्प यू, आय मीन लाईक. बरोबर. आणि हे करताना एक्सपर्टची हेल्प मी का म्हणते, मग तुम्ही कुठल्याही काउन्सिलरकडे गेलात, आता मी मागच्या वेळेला म्हटलेलं काउन्सिलिंग हे बऱ्यापैकी ग्लोबली नाही वर्क होते, पण ठीक आहे, तुम्हाला आता असं वाटतं की नाही मी हे एवढं अफोर्ड करू शकते, टाईम मनी दोन्ही यांनी, तर मला दुसऱ्या काउन्सिलरकडे जाऊन मन मोकळं करायचं आहे, गो टू देम, आस्क फॉर हेल्प. बरोबर. कारण ही करणं गरजेचं आहे ना. बरोबर. आणि जर का ती हेल्प तुम्ही नाही मागितलीत तर तुम्ही मग स्वतः जर शहाणपणा असेल तर सेल्फ हेल्पनी करा तुम्ही, मला काहीच प्रॉब्लेम नाही, पण करा, काहीतरी काम तर करा. करेक्ट. आत्ता मग आपण बोलताना तुम्ही म्हटलात की जेनझीजचं दुनिया वेगळी आहे. काय जेनझीज कशा प्रकारे विचार करतात, त्यांचं रिलेशनशिप बद्दलचे थॉट्स काय आहेत? जेनझीज हे म्हणजे शहाणे असाल तर त्यांच्या नादाला लागू नका अशी जनरेशन आहे. वाईट नाही बोलत आहे, चांगलं बोलते, सगळ्याच दृष्टीने परिपक्व आहेत असं त्यांना वाटतंय, आणि ते त्यांना वाटू दे. कारण जो त्यांना कुठे सांगायला जाईल त्यांना ते डायरेक्ट कट करून टाकतात, त्यांना नाही आवडत फार काही सांगितलेलं किंवा हे. आता जेनझीज हे मिलेनियल्स म्हणजे तुमच्या जनरेशनच्या चुका न करणारी जनरेशन आहे, किंवा चुकांमधनं सुधारलेली जनरेशन आहे. म्हणजे तुमच्या चुका ते नाही करणार. आता आमची पिढी कशी बावळट होती असं मी म्हणेन, आणि खरंच बावळटच होती. अख्ख्या प्लॅनेटवरती आमची लास्ट पिढी होती जी बावळट होती, जनरेशन एक्स. असं का म्हणताय तुम्ही? कारण अज्ञानात चूक होतं ना, अज्ञानात चूक होतं, ॲक्सेप्टन्स खूप करावा लागत होता, ॲडजस्टमेंट खूप करत होतं, नात्याला किंमत होती, माणसाला किंमत होती. नंतर तुमची जनरेशन आली, जनरेशन वाय, बरोबर. आता तुमच्या जनरेशनमध्ये तुम्ही काहीतरी शिकलात आमच्याकडनं, म्हणून तुम्ही बऱ्यापैकी स्टँड घ्यायला लागला, बोलायला लागलात, सजग झालात, नॉलेज आलं. पण ओव्हर नॉलेज इज ऑल्सो कन्फ्युजन, राईट. आणि ते थोडंसं तुमच्या बाबतीत थोडं झालं, जास्त नाही. कारण तुम्हाला थोडं ना भान होतं नात्याचं, कारण तुम्हाला आजी आजोबा बघितलेत, तुम्ही आई बाबा बघितले, त्यांची भांडणंही बघितलीत, पण तुम्ही हे सगळं बघितलंय, त्यामुळे तुम्हाला ना एक रिस्पेक्ट आहे नात्याबद्दलचा. जेनझीजना मी रिस्पेक्ट नाही असं म्हणणार नाही, पण त्या रिस्पेक्टला कसं कमवायचं किंवा कसं मेंटेन करायचं हे त्यांना नाही माहिती आहे, आणि त्यांना शिकून घेण्यातही इंटरेस्ट नाही आहे. कारण ते खरंच स्वतःला कधी ओव्हर स्मार्ट समजतात. त्यांना सगळं येतं, त्यांना सगळं माहिती आहे, त्यांना सगळं येतं, फास्ट पेसमध्ये सगळं चाललंय त्यांचं, आणि तेच त्यांना हवं आहे. पण ही जनरेशन मी जी काम करते त्यांच्याबरोबर, त्यांना कमिटमेंट पण हवी आहे, त्यांना कमिटमेंट नक्की हवी आहे. म्हणजे नुसते आपण टोमणे नको मारूया त्यांना, ते त्यांच्यात चांगले पण गुण आहेत, ते तुमच्या चुका परत नाही करणार, मी म्हटलं तसं. त्यामुळे ते स्मार्ट झाले, ते प्रश्न आधी विचारतात, त्यामुळे त्यांचं ओपन कम्युनिकेशन जास्त असतं. डेट करतानाच ते 50 वेळा, भले ते फिजिकली होतील, पण ते फिजिकल होताना ते इमोशन्स जास्त नाही इन्व्हॉल्व ठेवत, ते तिथल्या तिथे कट करून टाकतात. म्हणून जेनझीजचे ब्रेकअप्स पण जास्त होतात. तुम्हाला एक वेळ मनाला लागेल, पुरुष असाल तरी तुम्हाला आठवडा जाईल, त्या देवदास नाही होणार तुमचा, पण निदान आठवडा तरी जाईल त्या मुवमेंटमधनं बाहेर यायला. हे मे बी 3 दिवसात येऊ शकतील, मे बी, नॉट एव्हरीवन, पण मोस्टली. कारण खूपच प्रॅक्टिकल आणि खूपच असा अप्रोच आहे त्यांचा. अशी एखादी केस एक्झाम्पल देऊ शकाल? जेनझीज मधलं
एक्झाम्पल द्यायचं तर त्यामध्ये कमिटमेंट त्यांना हवी आहे, मी म्हटलं. त्यामुळे नात्याची सिरियसिटी माहिती आहे. ओके, पण ह्या मुलाला काय झालेलं, हा मुलगा आहे 24 वर्षाचा. आत्ताच आपण म्हणू मी सुरडं फुटली आहेत आणि नोकरी लागली आणि जस्ट स्टार्ट झालाय. पण त्याच्यामध्ये 18व्या वर्षापासून तो डेट करतोय आणि डेट केल्यानंतर त्याचं सिरियस रिलेशनशिप आहे गेले 5 वर्ष. ओके, 19व्या वर्षापासून वगैरे तो रिलेशनशिपमध्ये आणि त्याचं सिरियस रिलेशनशिप आहे. आता ही जी मुलगी आहे ही ह्याच्याबरोबर ह्या मुलीनी 3 ते 4 वेळा ब्रेकअप करून झालाय. सेम मुलीसोबत 3 ते 4 वेळा. म्हणजे हा मुलगा कमिटेड आहे. मी म्हटलं काय, ओके, हा अगदी नितांत मी तुझ्यासाठी आहे, खंबीरपणे उभा वगैरे असा. आणि ही याच्याबरोबर येते, परत ब्रेकअप करते, जाते, परत काही महिन्यांनी परत येते, तरी हा अवेलेबल असतो. याने काय झालं की ह्यानी स्वतःची व्हॅल्यू गमावून बसलाय. आता हा कुठेतरी सेशन्स घेऊन हे शिकतोय की आपण नाही म्हणायला शिकायचंय. लेट अस सी की नाही म्हणून काय होत आहे, की मी नाही आहे तुझ्यासाठी अवेलेबल. स्टँड तर घेऊन बघू शकतो ना आपण. बरोबर. मग तो स्टँड घ्यायला त्यांनी आता सुरुवात केलाय. तर त्याला असे रिझल्ट येत आहेत की तिचा इगोमध्ये येतोय. मग जेव्हा हा नाही म्हणतोय तेव्हा ती पेटून उठतीये की असं कसं तुम्हाला नाही म्हणू शकतोस. जसं ती एक केस झाली बघ, तू म्हणालास त्या पलंगाला बांधून तिने ते, कारण तो तिला अटेन्शन देत नव्हता. आता रिअल स्टोरी मला माहिती नाही म्हणून मी डिटेलमध्ये नाही सांगत आहे त्या गोष्टीचं, पण ह्या केसमध्ये मी नक्कीच सांगू शकते की हा कम्प्लीट किंवा ओव्हर अवेलेबल असल्यामुळे ही हॅज लॉस्ट द रिस्पेक्ट अँड व्हॅल्यू ऑफ हिज ओन लाईफ. मग ह्याच्यामध्ये त्यांनी स्वतःचा स्टँड घेणं गरजेचं आहे. सो मी बघ कसं उदाहरण दिलं, म्हणजे हा एक कमिटमेंटचं उदाहरण आहे, चांगली गोष्ट आहे. पण तू पार्टनर तरी बघ की तो काय लेवलचा आहे, कुठेतरी ते कट करणं गरजेचं आहे त्यावेळेला, किंवा एक डिस्टन्स ठेवणं तरी गरजेचं आहे. आजकालची मुलं बऱ्यापैकी इमोशनल आहेत. जेनझीज म्हणतीये मी, इमोशनल आहेत. मिलेनियल्स पेक्षा जेनझीज मधले मुलगे हे इमोशनल आहेत. मग हे इमोशनल आहेत ते ह्या इमोशन्सना, म्हणजे पूर्वी कशा मुली कॅरीड अवे व्हायच्या तसे हे मुलगे कॅरीड अवे होत आहेत आता. त्यांच्या सौंदर्याला असेल, त्यांच्या इंटेलिजन्सला असेल, मुलींच्या येत होत आहेत कॅरीड अवे. पण हे कॅरीड अवे होणं त्यांच्यासाठी खूप जास्त धोकादायक आहे, कारण नातं त्याच्यामुळे बनतच नाहीये. हे माझं म्हणणं आहे की मागणं संपलं की मिळणं सोपं होतं. सो कुठेतरी ते मागणं संपलं पाहिजे. आपण कोणाकडे मागतोय हे सुद्धा कुठेतरी कंट्रोल आला पाहिजे आपल्याला. बरोबर. ते सेल्फ वर्थ या कोचिंग मेंटॉरिंगमधनं तुम्हाला रिअलाईज करून देणं माझं काम आहे. सेल्फ वर्थ आधी बघा, मी काय लेवलचं आहे, माझं प्रोफाईल काय आहे, माझी लायकी मी आधी ठरवणार आहे, समोरचा काय ठरवेल. आधी रिस्पेक्ट आणि व्हॅल्यू मला स्वतःला द्यायची, तर दुनिया मला देईल. बरोबर. आणि हे जेन्झीजमध्ये हा ठेराव आणणं हे खूप मोलाचं काम आहे, खूप महत्वाचं काम. आणि हे फक्त रिलेशनशिप बद्दल नाहीये, एक्झॅक्ट त्यांच्या पूर्ण लाईफ चेंज होऊ शकतो. आत्ताचा जो चेंज ह्या व्यक्तीमध्ये होतोय तो त्याच्या करिअरमध्ये पण होतोय. डेफिनेटली. म्हणजे तो आता रिॲक्ट करत नाही, काही मीटिंग्स असतील किंवा काही कधी थांबायचं असेल किंवा काय मेलला उत्तर द्यायचं असेल, तो विचार करून मग उत्तर देतो. तो असा इम्पल्सिव्हली नाही वागत आहे. म्हणजे दिस इज हाऊ इट इज. ओके. रिलेशनशिपमध्ये ना अजून एक गोष्ट मला एक रील्समध्ये किंवा याच्यामध्ये पाहण्यामध्ये आली की फॅन्टसीज असतात काही काही लोकांच्या. या फॅन्टसीज म्हणजे नेमकं काय, त्याच्या मागचं काय लॉजिक असतं? फॅन्टसी म्हणजे नेमकं काय असतं? फॅन्टसी ही तुम्ही स्वतःची कुठच्याही प्रकारची तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये क्रिएट करू शकता, मनामध्ये क्रिएट करू शकता की मला आज ही गोष्ट नाही मिळाली आहे, पण मला ही मिळायला पाहिजे किंवा हे मी डिझर्व करते. बरोबर. आणि त्यासाठी मी एका व्यक्तीचा वापर करू शकते. ओके. तर मी आधी फॅन्टसाइज केलं की मला ही गोष्ट हवी आहे आयुष्यामध्ये. बरं. ही गोष्ट हवी, ही फॅन्टसी मी माझी क्रिएट केली आणि ती माझ्या अखत्यारीच्या जर का पलीकडे असेल, माझ्या लिमिटच्या पलीकडे असेल, तर मला कोणीतरी पार्टनर पाहिजे जो मला तिथपर्यंत नेऊ शकेल, ती फॅन्टसी फुलफिल करू शकेल. करेक्ट. आता ही फॅन्टसी म्हणजे मी जे डील करते लोकांबरोबर त्याच्यावरनं सांगू शकते की हा त्यांचा पेन पॉइंट आहे. कुठेतरी रूट लेवलला त्या व्यक्तीचा तो पेन असतो जे त्याला मिळालं नाहीये, म्हणून तो फॅन्टसी क्रिएट करतो. ती सगळेच नाही पण बऱ्यापैकी. आपल्याला जे अबाउट वी डिझायर ना, पण जे आपल्याला नाही मिळालंय म्हणून आपण ते डिझायर करतो, विश करतो की हे मला मिळावं, मला हे असं असं लाईफ असावं.
आता हे लाईफ मिळाल्यानंतर सुद्धा इथे गडबड कशी होते, जर तुम्ही स्वतःवर काम न करता ही फॅन्टसी अचीव करायचा प्रयत्न केलात किंवा तिला रियालिटी म्हणून आणलं, पण ती मेंटेन नाही करू शकत तुम्ही. म्हणजे तुम्हाला अगदी तामझाम सगळं मिळालं, पण तुम्ही ते जर उपभोगूच शकला नाही तर त्याचं काय मिनिंग आहे. एक एक्झाम्पल म्हणून सांगते की तिला पूर्ण तिने तसा नवरा शोधला, अगदी नवरा शोधला, कारण तिची फॅन्टसी होती की मला लॅविश कार बनणं, जाऊन शॉपिंग वगैरे एव्हरीथिंग. आय मीन आय वॉन्ट दॅट लाईफ, ती लाईफस्टाईल मला हवी, लक्झरी लाईफ. आणि ते लक्झरियस लाईफ तिने सगळं त्या मुलाच्याकडनं तिने ते हासिल केलं लग्न करून वगैरे. पण शेवटी तिचा स्वभाव, तिच्या सवयी, तिचं बिहेवियर सेमच राहिलं. जे तिचं टिपिकल बोटं मोडणं, लोकांबद्दल कटकट करणं, ह्या गोष्टींवरनं कोणाच्या बद्दल गॉसिप करणं, अशा गोष्टी सगळ्या घडल्या. आणि ज्या त्या मुलाला ॲब्सोल्युटली ॲक्सेप्टेड नव्हत्या. कारण त्याच्या घरात चांगलं शिकलेलं घराणं होतं, आईवडील त्याचे डॉक्टर होते, त्यामुळे तो हे सगळं म्हणजे पचवूच नाही शकला तिचं बिहेवियर. त्यांचा डिवोर्स झाला, डिवोर्सच झाला, कारण तो ती वर्थच नव्हती ना. सो फॅन्टसी ही अशी ऐकायला छान वाटते, पण ती मेंटेन सुद्धा करावी लागते, ते डिफिकल्ट आहे आणि ते करणं नाही. सो मी काय म्हणते, सगळ्या गोष्टीला सोल्युशन्स आहेत, पण ते करण्याची तुमच्या मनामध्ये कुठेतरी वृत्ती तर आली पाहिजे की मला स्वतःला तेवढं अपडेट करायला पाहिजे. एक केस अशी आहे की जिनी इतकी लॅविश लाईफस्टाईल सगळं, पण नोकराबरोबर तिचे रिलेशनशिप होते. घरात मध्ये जो घरगडी आपण ठेवतो किंवा एखादा मेड हेल्पर ठेवतो, त्याच्याबरोबर तिचे रिलेशनशिप होते. वय वर्ष त्याचं काहीतरी 19 का 20 असेल. या सगळ्या गोष्टी मी मूवीमध्ये, सिरीजमध्ये पाहिलेल्या तुमच्याकडून मला ऐकायला मिळतात. 19-20 वर्षाच्या मुलाबरोबर रिलेशनशिप. ही व्यक्ती 34-35 वर्षाची बाई, ही तिला एक मुलगी, एक मुलगा, नवऱ्याचा चांगला बिझनेस, त्यातनं तिला बाहेर काढून आज ती त्याचा बिझनेस सांभाळते. खूप मोठी जर्नी होती, खूपच मोठी, पण तिने केलं ते मात्र. आय मीन टच वूड, पण तिने काम केलं. मग तिच्या नवऱ्याने माझ्याकडे ही केस आणली की माझी ही बायको, मला लाज वाटतेय. तिला बायको म्हणाला, तुम्ही काही करू शकता का लीना मॅम? म्हटलं ती रेडी असेल तरच करू शकेल, कारण तू सांगून काही उपयोग नाही. मुलांचं आयुष्य म्हणजे हे होईल. पण कर्मधर्म संयोगाने तिच्याकडे इमोशनल इमॅच्युरिटी होती, नॉलेजची कमी होती, आणि तिला जसं जसं सेशन्समधनं नॉलेज मिळत गेलं, कॉन्फिडन्स मिळत गेला, तिला आपल्या चुका तिने मान्य केल्या पहिल्या की मी काय करत होते. म्हणजे केवळ नवरा वेळ देत नाही म्हणून नोकर, केवळ नवरा अप्रिसिएशन करत नाही म्हणून नोकर. मी नोकर असं नाही म्हणत आहे, चल दुसरा मुलगा कोणताही तिसरा, पण तो तिसरा व्यक्ती मी कशाला तो भाड्याने घेते किंवा मी ते पॅचवर्क का करतेय, हे जर का मी काम स्वतःच्या लाईफवरती काम केलं तर मी नवऱ्याला हे मेसेज देऊ शकते की बाबा रे, इथे बस आणि मला 15 मिनिटं दिवसाची द्यायला पाहिजेस तू, कारण मी घर वगैरे सगळं सांभाळतेय. सिम्पल गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर तिचा नवराही बऱ्यापैकी बदलला. आज मी म्हटलं ना, ती बिझनेस सांभाळते त्याचा. त्याने ती गोष्ट ऍक्सेप्ट केली, तुमच्यापर्यंत आणलं, हीच खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे ऍक्च्युली तो ब्रेकअप करू कॉल ऑफ करू शकत होता, व्हॅलिड रिझन होतं त्याच्याकडे. मुलांनी बघितलेलं, म्हणजे मुलांनी आईला पकडलेलं होतं बेडरूम मध्ये. करेज असेल त्या पुरुषाचं करेज नक्की, कारण त्याला संसार वाचवायचा होता. त्याला मुलं एवढी सोन्यासारखी, म्हणजे एवढं सगळं त्याला संसार वाचवाय, त्याला वाटलं की एक चान्स देऊन बघूया आपण, आणि म्हणून त्यांनी चान्स दिला. बरोबर. तुम्हाला काय वाटतं पुढची जनरेशन कशी असेल? जेनझीज अशी आहेत, इथून पुढची जी जनरेशन आहे ती कशी असेल? माझा तो अभ्यास नाही आणि मी त्याच्यावर वक्तव्य नाही करणार, कारण मी त्यांच्याबरोबर कामच नाही करत आहे. टू बी व्हेरी फ्रँक, जस्ट बिकॉज मला कोणाला इम्प्रेस नाही करायचं गणेश. पण जेनझीजच्या पुढचा म्हणजे ती माझी नाही करणार, माझी नाही, म्हणजे ती लिमिटच नाही किंवा रिलेशनशिप नसेल, आय डोंट नो, मी त्याच्यावर नाही वक्तव्य करणार. पण जेनझीज पर्यंत मी नक्की खूप इमाने इतबारे काम करते आणि दे फील आय एम अ सेफ स्पेस. यातून अजून काय म्हणजे पाहिजे, म्हणजे हे असेट आहे माझं, मी खरं सांगते. म्हणजे इव्हन तो माझा एज किंवा आय बिलॉंग टू जनरेशन एक्स, ते मी वाटत नाही त्यांना. दे कॉल मी लीना, फॉरगेट अबाउट मॅडम, फॉरगेट अबाउट डॉक्टर लीना, दे कॉल मी लीना. एक्झॅक्टली इतकी मी त्यांना हक्काची वाटते. त्याच्याहून अजून काय पाहिजे? तुम्ही कसं काय कनेक्ट करू शकता? कारण तुम्ही जे सांगतायत ना मला, हे मलाच पचणं जड होतंय. मी मिलेनियल आहे,
90s किड आहे आणि हे जनरेशनचं तुम्ही जेनजीचं मला जे सांगताय हे माझ्यासाठीच अवघड आहे. जेन्झीज ना ते पटतं ना, पण जे मी बोलते तुम्ही कसं पटवून घेता, तुम्हाला कसं ते ऍक्सेप्ट करताय नक्कीच तुम्ही? कळतं ना, त्यांचा अँगलच कळल्यानंतर अजून काय पाहिजे आपल्याला. त्यांची way of thinking तुम्हाला वे कळली? ऑफ थिंकिंग कळते आपल्याला, कारण माझी मुलगी जेन्झी आहे. त्यामुळे ते तर कळल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली समजून जातं की नक्की ह्यांना काय हवंय, आणि इंटेन्शन कळलं ना, देन आय एम देअर फॉर यू. तुमचं इंटेन्शन खराब असेल ना, तर आय वोंट सपोर्ट यू फॉर दॅट. जस्ट फॉर द सेक ऑफ आय एम डुईंग अ बिझनेस, आय वोंट टेक युअर केस. नो, नॉट एट ऑल. तुमचं इंटेन्शन खराब असेल, कोणाला हार्म करणारं असेल, कधीच नाही, कदापि नाही. म्हणजे असे कधी कधी केसेस आहेत की ज्या नवऱ्याला सांगतात की नाही ना मॅडम, माझा नवरा ना नार्सिसिस्ट आहे. मॅडम, नार्सिसिस्ट असल्यामुळे ना खूप जास्त ना कंट्रोलिंग आणि मॅनिप्युलेटिव्ह काय काय शब्द आजकाल तर सगळंच मिळत आहे, त्याच्यामुळे सगळे शब्द टाकतात त्या पहिल्या 15 मिनिटाच्या कॉलवरती. इतकं सांगतात की त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला पटू दे की माझा नवरा चुकीचा आहे आणि मी करेक्ट आहे म्हणून. जसे कन्सल्टेशन होतं, जसं एक एक स्टेप पुढे जातो, तेव्हा कळतं की बाईच नार्सिसिस्ट आहे. आता काय करशील? Then I don't support them. I support the man. अरे अशा किती केसेस मी सांगू तुला, 2018, 19, 20 या 3 वर्षामध्ये झाल्यात की मुलांना रडवणाऱ्या बायका आहेत. खोटी DV फाईल करून महिना दीड महिन्याच्या मुलाला बाल्कनीतनं दाखवून तळमळ म्हणजे ती क्रिएट करणं पुरुषांसाठी. कारण एक मूल झाल्यानंतर तर पुरुष आणखीन हळवा होऊन जातो ना, अटॅच होऊन जातो. सो असे कितीतरी केसेस बघितले. त्यामुळे मुली फार धुतल्या तांदळासारख्या सरळ आहेत असं नाही, किंवा मुलगे आहेत असं नाही. पण नातं तुम्हाला जर हवं आहे आणि तुम्ही खरंच क्लिअर आहात, ऑनेस्ट आहात, तुमचं इंटेन्शन चांगलं आहे, पण कुठेतरी काहीतरी डीलिंग टेक्निक नाही माहिती, देन आय एम द राईट पर्सन. आय कॅन डेफिनेटली हेल्प यू ग्रो ऑन युअर ओन, की जिथे मी नंतर निघून जाईल. माझ्यावर तुम्ही डिपेंड नसणार, कारण ही थेरपी नाही आहे, हे काउन्सिलिंग अजिबात नाही आहे. करेक्ट. सो अशा प्रकारे तुम्ही स्वतः सबळ व्हा, स्ट्रॉंग व्हा. दॅट इज वॉट आय कॅन से. बरोबर. सो तुमच्याकडे जेव्हा काही एखादी केस येते, क्लायंट्स येतात, त्यांचे एक्सपिरियन्स खूप वेगवेगळे असणार आहेत. आत्तापर्यंत सगळ्यात एक्स्ट्रीम केस किंवा अशी केस की तुम्हालाही हाताळणं अवघड गेलंय, जड गेलंय, अशी काही केस? खूप जास्त स्ट्रेच करण्याची अशी एक केस, म्हणजे की ज्यामध्ये तुम्ही ताणताय किती ताणणार आहात ना त्याला. मग ज्याच्यामध्ये नाही, मग त्यांनी मला सांगितलं की तू निघून जा माहेरी, म्हणून मग मी निघून आले. किती वर्ष झाली? नाही झाली 4.5-5 वर्ष. हाऊ कॅन यू स्टे विदाउट अ पर्सन की जिथे तुमचं लग्न होऊन 1.5 वर्ष झालं आहे, 2.5 वर्ष झाली आहेत. भले अरेंज मॅरेज होतं ते, पण त्या 1.5-2.5 वर्षात काहीतरी माणसाचं बॉन्डिंग होतं आणि छान चालू होतं त्यांचं व्यवस्थित. नणंद काहीतरी घरी राहायला आली, म्हणजे आता पेरेंटल इंटरफिअरन्स नाही तर सिस्टर इन लॉचा इंटरफिअरन्स झाला, आणि तिचा प्रभाव जास्त होता भावावरती, या मुलावरती. तर मग ह्यांच्यात खटके उडायला लागले. मी म्हणून ते सारखं नेहमी म्हणते की तुमचा बेस ॲज अ कपल, ॲज अ टीम तुम्ही बनवायचा आहे. नो थर्ड पर्सन शुड इंटरव्हीन देअर एक्सेप्ट इफ यू वॉन्ट एनी एक्सपर्ट टू इंटरव्ह्यू. अदरवाईज नो थर्ड पर्सन अनलेस अँड अंटिल यू अलाव कुणीही त्याच्यामध्ये इंटरफिअर नाही करता कामा. एवढे भक्कम तुम्ही दोघं पाहिजेत. मग नाही, माझ्या ना ताईने माझं खूप केलेलं आहे, मग माझे वडील गेल्यानंतर किंवा माझी आई गेल्यानंतर, सगळे इमोशनल गेम नका खेळू. म्हणजे ते करायचं ते झालं, ते केलं, पण तुमच्या बायकोला तुम्ही त्याच्याशी कंपॅरिझन नाही करू शकत. शी इज व्हेरी न्यू, ती नवीन आली तुमच्या आयुष्यामध्ये, तर तुम्हाला तो जस्टिस देण्यासाठी तिथे नात्यामध्ये गुंतवणूक करायलाच पाहिजे तुम्हाला. याच्यात काही चुकीचं नाही आहे. ती म्हणाली नाही त्याला नाही माहिती आहे, त्याला नकोय आता, म्हणून मग मी माहेरी येऊन अरे राहतेय. पण मग कोणातरी एकाला तरी वाटावं की नात्यामध्ये आपल्याला काहीतरी सोल्युशन हवं आहे. बरोबर. आणि ही खूप एक्स्ट्रीम केस होती. ह्याच्यामधनं बापरे मी काय सांगू, म्हणजे ही क्रॅक करणंच खूप कठीण होतं, कारण सगळ्या ठिकाणी ब्लॉक केलेलं होतं. व्हॉट्सअपवरती ते बोलत नव्हते, ब्लॉक केलेलं होतं, बोलत नव्हते. शेवटी ईमेलवरनं फाईल्स पाठवल्या, ऑडिओ फाईल्स अटॅच करून, आणि त्याच्यातनं ही केस क्रॅक केली. झाले त्याला किती 10 महिने लागले. सो आता राहतायत सोबत? ऑफकोर्स. ग्रेट. ऑफकोर्स राहतात, छानपैकी राहतात. 2 का 2.25 वर्षाचा मुलगा आलाय त्यांना. कठीण होती ही केस. ग्रेट.
तुम्ही जे काम करताय ना, म्हणजे एक एक सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना आपण काम बिझनेस विथ ब्लेसिंग्स म्हणतो मी त्याला. हो. बरोबर. ते तुम्हाला डेफिनेटली मिळतं आणि आजच्या पॉडकास्टमधून पण मला ते मिळतं आहे की जो कोणी पॉडकास्ट पाहत असेल त्याला त्या नात्याला सावरण्यासाठी, ते रिलेशनशिप जपण्यासाठी 2 गोष्टी डेफिनेटली त्याला या पॉडकास्टमधून शिकायला मिळाल्या असतील. थँक्यू लीना मॅम, तुम्ही आज आम्हाला बोल मराठीला टाईम दिल्याबद्दल. मी प्रेक्षकांनाही सांगेल की जर तुम्हाला तुमच्या लग्नानंतरच्या आयुष्यामध्ये जर काही ताणतणाव असेल, जर तुम्हाला एखाद्या एक्सपर्टचा सल्ला घ्यायचा असेल, तर मी लीना मॅमचे डिटेल्स जे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवणार आहे. तुम्ही तिथून त्यांना एकदा कॉन्टॅक्ट करून एक एक्सपर्ट सल्ला नक्की घ्या.